पापम, अन्य क्षेत्रे कृतम पापम, अन्य क्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनक्षती. इकडे पाप केलं तर वाराणसीला जावं लागते पाप धुवायला. अन्य क्षेत्रे कृतम पापम काय म्हणतात आहे, पुण्यक्षेत्रे भविष्य. परंतु ते म्हणतात आहे इथे जर वाराणसीला जर पाप केलं तर के फेडावे नाही का. अन्य क्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे भविष्यती, पुण्यक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपम भविष्यती. त्याचे वज्रलेप होणार आहेत. म्हणून हे फार महत्वाचं आहे. याच्यानंतर फार सावध वर्तायला पाहिजे. म्हणून ही सर्व प्रकारे सावध्या वर्ता अनुसरल्यानंतर, प्रायश्चित घेतल्यानंतर आपल्यापासून नाही गुण झाला तरी चालेल, परंतु आपल्यापासून दोष नाही घडला पाहिजे. आणि दोष घडण्याची जी सुरुवात आहे हे लक्षात घ्या, हेच आहे, तोंडच आहे. इथूनच दोष घडतात सुरुवात. म्हणून देवाने सांगितलंय ते रसना इंद्रिय धरल्या, जिव्हा इंद्रिय धरल्या, अवघे इंद्रिय धरले होती, सांगून टाकलं. फार सुंदर आहे. छोटासा निर्णय ते म्हणतात ते मनुष्याने मनुष्याचे अंतःकरण दुखवले, मनुष्याने मनुष्याचे अंतःकरण दुखवले, चलद्रूपाचे लेप लागतात. झालं, संपला विषय. तुम्ही कोणाचं मन दुखवलं, काय त्याचं काय बघायचंय. अरे 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 देव म्हणता गेला आतमध्येच घेऊ नका. पद्मनाभी आला, का हो तुमचं काय नाव आहे. आमचं नाव. तुमच्या गुरुचं काय नाव आहे. परमाणु अनुभव देव. तो काय म्हणतो, तो बिचारा साधा म्हणतो परमाणु अनुभव देव. मग तुमच्या गुरुचा अनुभव किती, परमाणु एवढा. अरे 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 बस. त्या शिष्याने काय म्हटलं, गुरुजी ते श्री चांगदेव राळाचा शिष्य भेटलेला. काय म्हटलं तो, तुमच्या गुरुचं नाव काय. मी तुमचं नाव सांगितलं. मग तुमचं नाव सांगितल्यावर त्यांनी सांगितलं का तुझ्या गुरुचा अनुभव केवढा आहे, परमाणु एवढा. अरे 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 असं म्हणतो काय त्या गुरुजीने त्याला शिष्याला शिकवण दिली नाही. देवाने इथे दरवाजा लावून घेतला, गेट आउट, नो एंट्री. बाई हा प्राण्याचे चैतन्य पळून आला असे, आता याचे मुख न पाहिजे. काय सुंदर सांगितलं. विचार करा, चैतन्य इथे चैतन्य म्हणजे त्याचा अंत करून दुखवून आलेला आहे. म्हणून आमच्या शास्त्रकारांनी काय सांगितलं, मनुष्याने मनुष्याचे अंत करून दुखवले तर चलद्रूपाचे लेप लागतात. चलद्रूपाचं हनन केलं तर स्थावराचे लेप लागतात, आणि स्थावराचं हनन केलं तर चौकडीला पुरवणी होते. सरळ सरळ निर्णय सांगितला. तुम्ही कुठे चालले, इथून जे सुरुवात झाली ते कुठे गेले, बस चौकडीला गेले, नरकाला गेले. म्हणून प्रायश्चित घेतल्यानंतर परत ते चित्त त्या दोषाकडे वळणार नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला, स्वतःची प्रकृती काय चीज आहे, आपला देह हे काय आहे, आपला स्वभाव हे काय आहे हे समजलं पाहिजे. मी राजस आहे की मी तामस आहे की मी सात्विक आहे, एवढं तरी स्वतःचं स्वतःला ओळखता आलं पाहिजे, तरच ते फायदा आहे. आपण जर राजस असू तर या राजस गोष्टीपासून लांब राहायला पाहिजे. आपण जर तमतम करत असू तर समजून जायचं आपली प्रकृती कशी आहे, तामस आहे. मग आता त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे. अशा प्रकारे हे प्रायश्चित, ही फक्त प्रायश्चिताची तुम्हाला पूर्वकल्पना दिली. आता बरेचसे साधक आहेत या ठिकाणी, तर त्यांना सुद्धा थोडंसं प्रायश्चिताचं ज्ञान व्हावं. आणि तुम्ही पण म्हणजे तुम्ही एकदमच स्वच्छ आहेत की काय, असं काय आहे का. चक्रधराया, आपण या क्षणी देत असाल तेथून माझ्या या प्रायश्चिताचा स्वीकार करावा. प्रायश्चिताचे 5 दंडवत पैकी पहिला दंडवत विकार दोष. या दोषांची स्वामी श्री चक्रधराया मला क्षमा करावी. आपण दयाळू, मयाळू, कृपाळू, कणवाळू आहात. अरे त्या मुलांना जरा कंट्रोल करा ना. डिस्टर्ब होतो. कृपाळू, कणवाळू आहात. महाराज, माझ्या या विकार दोषाची आपण कृपा करून क्षमा करावी. दर्शने
स्पर्शने संभाषणे अवलोकने पदोपदी मी विकार दोष आचरत गेलो. आपण म्हणितले जीव सर्व दोषांचे आळे माझ्या ठिकाणी सर्वच्या सर्व 62,500 दोष आहेत. महाराज, मी परमार्गाला विनंती करतो. साधनदाता श्री चक्रधराया, आपण जेत असाल तेथून माझ्या या दोषांची क्षमा करावी, विकार दोषांची क्षमा करावी. मी कर्मचांडाळ, मी महारिसी विटाळलो, मी दीक्षित कन्ये न्याय विटाळलो. माझ्या या विकार दोषांची आपण कृपा करून क्षमा करावी. आपण म्हणितले विषयकृमी अमिद्यकृमी, अशा प्रकारे मी विषयकृमी होऊन या संसारामध्ये विषयांचा उपभोग घेतला. 5 ज्ञानेंद्रिये 5 कर्मेंद्रिये यांचा मी उपभोग घेतला. आपण म्हणितले विकार विकल्प शून्य, परंतु मी विकाराची शून्यता केली नाही. संबंधी विकार, विकारी, रस, रसी, अभिमुख, सेवा, निवृत्ती, मी या विकार दोषाची जन्मल्यापासून आतापर्यंत रसरूपता, अभिमुखता, सेवना, जड चेतन पदार्थाची मी करत गेलो. महाराज, माझ्या या विकार दोषाची आपण कृपा करून पंजाबी तसेच आदरणीय पूजनीय तपोनिधी निर्मलाबाईजी विद्वांस, तसेच आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय संवत्सरून आलेल्या ताई, तसेच आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय बेबीताई आणि ज्यांचं आत्ता नुकतंच आगमन झालेलं आहे असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री सिन्नरकर बाबाजी महानुभाव, या पंचमातांच्या शुभकर कमलाने या ठिकाणी हा दीप प्रज्वलित होत आहे. आपण सर्वांनी काय करायचं आहे हो? दीप प्रज्वलन होत असताना या ठिकाणी प्रज्वलित होत आहे. तमसोमा ज्योतिर्गमय, अंधारातून प्रकाशाकडे हा दीप आपल्याला न्यायचा आहे. बेबी तर झालं का? अजून एक वाद त्यात नाही बुवा, अजून एक वाद ठेवा. हा त्यातच टाका. हा तिथे लावा, काय हरकत नाही, लावा तिथे. आज की जय. या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय श्री सिन्नरकर बाबाजी महानुभाव यांचं या ठिकाणी स्वागत संपन्न करतील आदरणीय पूजनीय तपोनिधी सविताताईजी बिडकर. मी आपणास विनंती करतो की आपण महंत श्री सिन्नरकर बाबाजींचं स्वागत या ठिकाणी संपन्न करायचं आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. यानंतर आमचे सन्मित्र स्नेही आदरणीय पूजनीय श्री अभिजित दादाजी सिन्नरकर यांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होईल. आता हा स्वागताचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आम्ही करत आहोत. दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आता पुढील आपल्याला सोहळ्याकरता आपण पुढे जायचं आहोत. परमार्ग सेविका वनिता कांबळी, परमार्ग सेविका अनिता मोरे, परमार्ग सेविका मंजू निकम, परमार्ग सेविका तारुबाई जाधव यांना या ठिकाणी आज संन्यास दीक्षाविधी संपन्न होणार आहे. तत्पूर्वी छोटीशी धर्मसभा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या धर्मसभेला सर्व या ठिकाणी आपण उपस्थित आहात. यानंतर मी या छोट्याशा सभेचं प्रस्तावनापर विचार या ठिकाणी मांडण्याकरता मी आमंत्रित करतो आदरणीय पूजनीय या आश्रमाचे संचालक श्री दादाजींना विनंती करतो की आपण आपले प्रास्ताविकपर विचार या ठिकाणी संपन्न. तर ये सृष्टीमध्ये नवरता साधन करोनी साध्य पाविता
तुझ्या स्वरूपी. जो षणांगताचा वज्र पंजरू, आर्ताचा उदारू, तो नमिन कृपेचा सागरू. श्री सर्वेश्वरू सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आजच्या या छोटेखानी अनुसरण दीक्षाविधी सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय परमपूजनीय बाबाजी, तसेच आमच्या या विनंतीला मान देऊन तरडगाव, फलटण आणि पंचक्रोशीतले सर्वही तपस्विनी माता भगिनी, भिक्षुक, संत, महंत, त्यांना मी सादर प्रणाम करून जास्त काही तुमचा वेळ घेत नाही. का बरं, अगोदरच उशीर झालेला आहे. फलटणमध्ये काही अशी अचानक ते सुश्रुषा विधी उपलब्ध झाली, त्याच्यामुळे येण्याकरता. नाही तर आपली सभा आता 11:15 झाले आणि आम्हाला तो तुम्ही ऐकतच असता, परंतु आपल्याला काही आजच्या या अनुसरणाच्या मंडपामध्ये बसलेले आहेत ते चौघे आहेतच, परंतु पुढे जे आहेत होणारे त्यांचेसुद्धा आपल्याला विचार ऐकायचे आहेत. म्हणून मी जास्त वेळ न घेता 2 शब्दामध्ये मी प्रास्ताविक मांडतो. हा एवढा मोठा, आता आपण म्हणतो छोटा कार्यक्रम, परंतु म्हणतात होता होता बराच मोठा झाला. आवाक्याच्या बाहेर खाली बसा तुम्ही, नाही तर त्यांना दिसत नाही. हा सांगायची गोष्ट म्हणजे दीक्षार्थी वनिताताई यांनी 3 महिन्यापूर्वीच सांगितलं की 7 तारखेला दीक्षा घ्यायची आहे. बरं बाबा, 7 तारखेला एकच दीक्षा होती. माता वनिताताई ठीक आहे, काय हरकत नाही. ज्या संस्थेतून मी आलो, गीता पाशा मुंबई, ज्या संस्थेत माझी दीक्षा झाली महानुभाव मठ करंजी सातारा, हे सर्व एकच परिवार. तर ते म्हटले चला ठीक आहे, काय हरकत नाही. मग काय झालं, मग इकडे राहण्याला आलेल्या अनिताताई मोरे त्या म्हटल्या होत्या आता मी आलेलीच आहे, माझी पण होऊ द्या. म्हणे बरं आहे, एकाच कार्यक्रमात एकाच कॉस्टिंगमध्ये जर 2 होत असतील तर काय अडचण आहे, चला जाऊ दे चला. मग आता मी ते ऑनलाईन निरूपण करत असतो, ज्ञानसाधना निरूपण. तर त्याच्यामधल्या आमच्या त्या अनिताताई, नाही आपल्या मंजुळाताई. आता मंजुळाताई फार लांबून, वाशिम इथून 500 किलोमीटर. बापरे. मग आता त्या इकडे येत होत्या, स्मरणाला येत होत्या. त्या म्हटल्या दादा 2 आहेत तर माझी पण करायची आहे. झालं. म्हटलं चला आता 3 झाले, आता काय करायचं, 3 चालेल. मग आता 3 झाल्यावरती मी कुठे प्रवासात होतो, नितीन दादा इंगळे इकडे आले शिरसवाडीहून बटाट्याची भिक्षा द्यायला. ते म्हटले माझी आजीची दीक्षा 92, वयवर्ष 92. अरे बापरे. म्हटलं चला ठीक आहे, त्यांची पण दीक्षा. अशा प्रकारे हे 4 दीक्षा ठरल्या. आणि ते म्हणतात ना, आम्ही काय म्हणत नाही आमच्याकडे दीक्षा घ्यायला या, पण तो देव जो आहे तो त्यांना तशा प्रकारची बुद्धी करतो. तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम. तर तशा प्रकारच्या बुद्धीचा सहयोग त्यांना वाटला की आपल्याला या ठिकाणी दीक्षा घ्यायची आहे. तर हे 4 दीक्षेचं नियोजन झालं. तर आता जास्त वेळ न घेता आज बाबांच्या सूचनेप्रमाणे अगोदर आपण दीक्षा देऊ त्यांना. आणि दीक्षा दिल्यानंतर मग जे काही वक्तव्य आपल्याला ऐकायचं आहे ते आपण त्यांचं वक्तव्य ऐकणार आहोत. परंतु आता हा माझ्या या विचारानंतर हा दीक्षाचा सोहळा आपण तो पार पडणार आहोत. पुनश्च एकदा मी आपणा सर्वांचे आभार मानण्यापेक्षा आभार प्रदर्शन तर मी करणार आहे शेवटी. स्वागत करतो आता, पण आभार प्रदर्शन नंतर करणार आहे. आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आता आपण दीक्षेचा कार्यक्रम सुरू करूया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. कोणाच्या हस्ते सांगा. आजचा हा दुग्ध शर्करा योग आहे. या ठिकाणी दीक्षेला मी बऱ्याच वेळा आलोय, बऱ्याच वेळा गेलोय, परंतु आज एक अशी अलौकिक दीक्षा मला असं वाटतंय. दादा, मग कालपासून विचार करत होतो की दादांचे फोन मला सारखे येतात आहेत.
या महिलांना सांगितलं, त्या महिलांना सांगितलं, यांना सांगितलं, या ताई आहेत, त्या ताई आहेत. मी म्हटलं महिलांनाच सगळ्यांना सांगितलं म्हणजे नेमकं काय प्रयोजन असेल. आता मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे म्हटल्यानंतर इथे आमच्या देवाची पण लाडकी कोणीतरी शिकीण असेलच ना. हां, आणि एक म्हणता म्हणता इथे लाडक्या 4 देवाच्या आज शिष्य बनणार आहेत. आणि किती मोठं भाग्य की आज सगळ्या आमच्या फलटणच्या तपस्विनी माता या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि हा इतका सुंदर प्रकारचा हा दुग्ध शर्करा योग आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आता आपण दीक्षा विधी संपन्न करीत आहोत. त्यासाठी परमार्ग सेविका वनिताताई कांबळी या मला वाटते मुंबईच्या आहेत. दादांनी सांगितलं सर्वांचा परिचय, गीता पाठशाळा. तर सातारा आश्रम म्हटल्यानंतर सगळा परिपाक पूर्णपणे तो सर्व व्यवस्थित करूनच येतो. तो असं काय अर्ध्यावरती सोडून येत नाही. मला तरी वाटते की पुन्हा तिकडे जायचा वेळ आलाच नाही पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं त्या वनिताताई कांबळे या ठिकाणी दीक्षाविधी त्यांचा संपन्न होतोय. ज्यांच्या शुभहस्ते हा दीक्षाविधी संपन्न होतोय असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय फलटण येथील विद्यामावशीजी पंजाबे यांच्या शुभहस्ते हा दीक्षाविधी संपन्न या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर अनिताताई मोरे मला वाटतं वाशिम ह्या पुण्याचे आहेत. अनिताताई मोरे यांचं या ठिकाणी आज संन्यास दीक्षाविधी संपन्न होतोय. परमपूजनीय तपोनिधी निर्मलाबाईजी विद्वांस यांच्या शुभ करकमलाने हा दीक्षाविधी या ठिकाणी संपन्न होतोय. तसेच परमार्गसेविका मंजुळा निकम या आहेत बहुतेक वाशिमच्या, यांची या ठिकाणी दीक्षाविधी संपन्न होतोय. आदरणीय पूजनीय संवत्सरून आलेल्या तपोनिधी, मला आता नाव आठवत नाही, मी लहानपणी म्हणजे त्यांनी विद्याताई प्रतिभाताई विद्वांस यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मंजुळाताई निकम यांचा संन्यास दीक्षाविधी संपन्न होत आहे. तसेच तारुबाई जाधव, तर तारुबाई जाधवांचं थोडंसं मी सांगतो. तिने मला पाहिलं की त्याच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा सुरू झाल्या. कारण आमचं खूप म्हणजे माझं लहानपण पूर्ण पाहिलेलं आहे तिने, आणि आज ती संन्यास धर्मात पदार्पण करते. खूप आनंदाची गोष्ट आहे, खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि मी म्हणतो हे खूप पूर्वी व्हायला पाहिजे होतं, परंतु चला ठीक आहे, शेवटी समयाला का होईना आमचा देव वाट पाहत असतो की तू माझ्याकडे कधी येणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तारुबाई जाधव यांचं या ठिकाणी अनुसरण विधी संपन्न होतोय. ज्यांच्या शुभहस्ते संपन्न होतोय असे आदरणीय श्रद्धेय ज्यांच्याशी ऋणानुबंध जुळलेला आहे, त्या आश्रमाशी कनेक्ट आहेत, त्या आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री सुंदरकर बाबाजी उपाख्य पूजनीय तपोनिधी हिराबाईजी लासूरकर या आश्रमाशी त्या कनेक्ट आहेत. आणि त्यांच्या शुभ करकमलाने या ठिकाणी तारुबाई जाधव यांना या ठिकाणी संन्यास धर्मामध्ये संन्यास दीक्षाविधी संपन्न होत आहे. मी 4ही मातांना विनंती करतो की आपण या 4ही नूतन दीक्षार्थींना आपण आपल्या शुभ करकमलाने संन्यास धर्मामध्ये पदार्पण करून घ्यावेत. तर ज्याच्या सन्निधानामध्ये गेल्यानंतर भलं निर्माण होणार आहे, ज्याच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर माझ्या जीवाचं कल्याण होणार आहे, ज्याच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर मी खऱ्या अर्थानं परमेश्वराच्या श्रीचरणाजवळ पोहोचणार आहे. आणि अशी आशा, अशी श्रद्धा, अशी विश्वास या मुमुक्षार्थ्यांनी परमेश्वराच्या जवळ ठेवलेला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं संसाराचा त्रस आणि भल्याची चाड. तुम्ही आम्ही सगळेजण सत्संग ऐकत असतो, यूट्यूबच्या माध्यमातून प्रवचन ऐकत असतो, गुगल मीटच्या माध्यमातून आम्ही दादांचं निरूपणही ऐकत असतो. आणि मला तरी वाटतं हे गुगल मीटच्या माध्यमातूनच अनुसरणार्थी आहेत असं वाटतंय, है ना? हां, म्हणजे हा एक प्रभाव आहे की खऱ्या अर्थानं आम्ही तुम्हाला म्हटलं अनुसर लगेच अनुसरत नाही आपण. लगेच आपण म्हणतो या मुलाचं लग्न आहे, त्या मुलाला, मग त्या मुलाचं लग्न झालं की निघू, अनुसरू, संन्यास घेऊ, हे करू ते करू. थोडी जागाचं काहीतरी प्रॉब्लेम आहे, तो जागेचा प्रॉब्लेम झाला की मग तो आम्ही संन्यास धर्मात पदार्पण करू. परंतु काही असो, परमेश्वराला ते अभिप्रेत आहे की तुम्ही कधीही या, पण माझ्याकडे या. आणि म्हणून जास्त न बोलता आज या ठिकाणी हा संन्यास दीक्षाविधी संपन्न होत आहे, झालेला आहे. यानंतर मी या छोट्याशी ठिकाणी संपन्न होत असलेली सभा
त्या अनुसरणार्थी जे आहेत त्यांना भविष्याच्या वाटचालीकरता शुभेच्छा देण्याकरता विचार मांडण्याकरता या ठिकाणी जे अतिथी आलेले आहेत त्यांना विनंती करतो की आदरणीय पूजनीय परमपूजनीय हरिपाल दादाजी लासूरकर, मी आपणास विनंती करतो की आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत आणि जे अनुसरणार्थी आहेत, अनुसरल्याला प्रवृत्त झालेले आहेत, अनुसरले आहेत, त्यांना आपण शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती करतो. आदरणीय पूजनीय श्री हरिपाल दादाजी लासूरकर. कज्जलम सिंधू पात्रे सुरतरवर शाखा लेखणी पत्र मुर्वी लिखत यदि गृहीत्वा शारदा सर्व काले तदपि तव गुणानां मीश पारम न याति. ज्ञान साधना आश्रम तडप या आश्रमाच्या ठिकाणी संपन्न होणाऱ्या ईश्वरानुसरण विधी सोहळ्याच्या अध्यक्ष सभेच्या अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय मुकुंदराज बाबाजी बिडकर, त्याचप्रमाणे या महानुभाव ज्ञान साधना आश्रमाचे संचालक आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री दादाजी, त्याचप्रमाणे या अनुसरण विधीला उपस्थित झालेले आमच्या या सातारा परिसरातून फलटण परिसरातून आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत सिन्नरकर बाबाजी, त्याचप्रमाणे पूजनीय तपस्विनी विद्यामावशी, त्याचबरोबर संवत्सर येथून आलेल्या बाईजी, या ठिकाणी काही संत महंत पण आलेली आहेत. सर्वांच्या नामाचा उल्लेख या ठिकाणी न करता दिलेल्या वेळेमध्येच या ठिकाणी माझं मंतव्य मी पूर्ण करणार आहे. सर्वांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी आजचा हा ईश्वरानुसरण विधी संपन्न होतो आहे. खरं तर हा योग पाठीमागच्या कालखंडामध्ये या ठिकाणी माझे चुलत भाऊ नितीन इंगळे आणि मी या आश्रमामध्ये काही मार्गसेवेच्या निमित्तानं उपलब्ध येत होतो, आलो होतो आणि त्यावेळेसच आजचं या अनुसरण विधीचं औचित्य या ठिकाणी आज रोजी होणार आहे हे कळलं आणि त्यामुळं हा योग या ठिकाणी आला. खरं तर हे कळल्यानंतर आदरणीय दादा घरी नव्हते आणि मग इतर असणारी मंडळी म्हटली की बाबा या दिवशी आमच्या लोकांचा अनुसरण विधी आहे. तर तेव्हा नितीनदादांना वाटलं की आपल्या पण आजी आहेत तर त्यांनाही या ठिकाणी अनुसरण विधी घडला पाहिजे आणि त्यांची खूप दिवसाची तळमळ होती. खरं तर त्या माझ्या देहाच्या आजी लागतात, चुलत आजी लागतात, तारोबाईजी जाधव. तर म्हटलं चला ठीक आहे. मग त्यानिमित्तानं या ठिकाणी येण्याचा योग आला. खरं तर हा योग प्रत्येकाच्या जीवनात येतोच असं नाही, हा योगायोगच आहे. कारण वयाच्या 92व्या वर्षी सरासरी अनुसरणाकडं वळणं फार कठीण आहे. कारण या ठिकाणी त्या व्यक्तीचे जे विचार आहेत, जी मनस्थिती आहे, जी देहाची स्थिती आहे, या सर्व स्थितीने ग्रस्त असणाऱ्या माणसांना देव धर्म मोक्ष या सर्व गोष्टी लक्षात येतीलच असं नाही किंवा त्या परमेश्वराच्या पदरी पडावं अशी अपेक्षा असेलच असं नाही. परंतु आपल्या पूर्वजांनी हा धर्म वाढवत असताना, संवर्धित करत असताना त्यावेळी त्या ठिकाणी जे काही त्यांचे शिष्य परिवार असतात तर त्यांना ते चांगल्या पद्धतीनं घडवत असतात आणि घडवत असतानाच त्यांच्यावर जे धर्मरूपी संस्कार झालेले असतात त्या धर्मरूपी संस्कारातून ती वासना, ती इच्छा, ती प्रवृत्ती माणसाच्या मनामध्ये निर्माण होते. आणि तशाच प्रकारे खूप दिवसापासून या माझ्या देहाच्या आजी लागणाऱ्या तारोबाई जाधव यांना मी पण पाठीमागं बोललो होतो की तुम्ही दीक्षा घेतली पाहिजे. आणि तो योगच काहीसा लांब किंवा जवळ असावा, तर तो योग येत नव्हता आणि तो योग या ठिकाणी आल्यामुळं आणि
ते 2 शब्द या ठिकाणी त्यांनी व्यक्त केल्यामुळं हा योग त्यांच्या जीवनामध्ये आला. खरं तर मनुष्य जन्माला आलेला आहे, पण कशासाठी जन्माला आला आहे हे त्याला मात्र कळत नाही. जे मिळवायचं आहे त्यापासून तो दूर जातो. खरं तर काय मिळवायचं आहे? परमेश्वराचं प्रेम प्राप्त झालं पाहिजे आणि देव प्राप्त झाला पाहिजे. पण खरं या गोष्टीपासून आपण म्हणजेच मनुष्य जीवनाचा प्रवास आहे तो विरुद्ध दिशेनं चाललेला आहे. आजची भौतिक परिस्थिती पाहता प्रत्येकजण भौतिक सुखासाठी तळमळतोय आणि त्यासाठी प्रयत्न करतोय. मिळवायचंय काय? ज्या गोष्टी आपण जीवनामध्ये घेऊनच आलेलो नाही त्या गोष्टीसाठी तळमळ, अर्थात ज्या वस्तू अनित्य आहेत, ज्या आपण आपल्यासोबत घेऊन जाणार नाही अशा गोष्टींसाठी तळमळतोय आणि त्यासाठी आपलं जीवन वाया घालतोय. खरं तर हे कळणं आणि हे कळण्यासाठी ती समज येणं फार अवघड आहे. आणि ती समज दादांच्या माध्यमातून, दादांचे जे काही ऑनलाईन कार्यक्रम चालू असतात यूट्यूबच्या माध्यमातून अर्थात किंवा गुगल मीटच्या माध्यमातून, तर याही मंडळींनी दादांची जे काही समजा प्रवचनं असतील, निरूपणं असतील, तर ती निरूपणं प्रवचनं ऐकून त्यांच्याही मनाची अशी वृत्ती निर्माण झाली की आपणही परमेश्वराच्या पदरी पदरात पडलं पाहिजे. आपल्या जीवनाचं साफल्य कशामध्ये आहे हे त्यांना कळलं आणि म्हणूनच या वयामध्ये त्यांनी परमेश्वराला आपण अनुसरलं पाहिजे ही भावना निर्माण झाली. ही भावना निर्माण होणं फार महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मला अल्पशे शब्द आणि शुभेच्छा विचार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी संयोजकांनी आज्ञा केली, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या सर्वांना अभिवादन व्यक्त करतो आणि माझे हे 2 शब्द त्या परमेश्वराच्या श्रीचरणावर अर्पण करून या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. यानंतर धन्यवाद दादा. यानंतर आदरणीय पूजनीय सात्विक मुनी दादाजी बिडकर यांना विनंती करतो की आपण आपले शुभेच्छापर विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. शक्तिती पुरविती तत्कामना जिंतिली ज्ञानादी चतुसाधनी प्रतिदिनी ध्यानामृते घोळिली ती माला वदनार्थ हेत धरुनी तत्प्रार्थना मांडली श्री चक्रधर स्वामी. आज या अनुसरण संन्यास विधी या आपल्या छोटेखानी कार्यक्रमाच्या ज्यांना अध्यक्षस्थान दिले ते फलटण निवासी बाबाजी, तसेच या आश्रमाचे सर्व संचालक, माझे निमित्त दादाजी, संचालन करणारे श्यामदादाजी, त्यानंतर नुकतंच ज्यांनी आता आपले 2 शब्द आपल्यासमोर मांडले ते दादाजी, फलटणवरून इथे उपस्थित असलेले परमादरणीय परम श्रद्धेय तपोनिधी सिन्नरकर बाबाजी, त्यानंतर परमादरणीय परम श्रद्धेय तपोनिधी विद्यामावशी, सर्वांचीच काही नावं मला माहीत नाही आहेत, पण आदरणीय श्रद्धेय सर्व तपस्विनी माता भगिनी, तसेच इथे उपस्थित असलेले या आश्रमाचे निवासी तथा फलटणवरून आलेले सर्व संत महंत मुनिवृंद, तपस्विनी माता भगिनी आणि इतरही सत्सद वासनेने उपस्थित असलेले समस्त वासनिक बंधू आणि भगिनी, आज आपल्यासमोर दादांनी मला येतानाच सांगितलं, तुम्ही सातारावरून या लवकर, तुम्हालाही 2 शब्द बोलायचे आहेत. माझं असं आहे, मी तयारी केल्याशिवाय काय बोलत नसतो, नाही तर फसगत होते. आता दादांनी वाटेतच सांगितलं तुम्हाला 2 शब्द बोलायचे आहेत, अनुसरणाचा कार्यक्रम आहे
आणि त्या अनुसरणाच्या विषयावर तुम्हाला बोलायचं आहे. काही तयारी नाही, जे काही येईल सुचेल ते तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो. ह्या अनिताताई ह्या आमच्या, मी पण छोटं एक ऑनलाईन घेतो, त्या ऑनलाईनच्या ह्या सदस्य आहेत अनिताताई. त्यांनी जवळपास 1 महिन्यापूर्वीच सांगितलं असा माझा कार्यक्रम आहे अनुसरण विधी, आणि त्या अनुसरणाला तुम्हाला आलंच पाहिजे. मी त्याचवेळी त्यांना होकार देऊन टाकला होता. आमचा घरचाच कार्यक्रम आहे. त्याचवेळी त्यांना होकार दिला होता, कोणाची काही परवानगी नाही. बरं, त्याबरोबर नंतर या 3 अजून दीक्षा होणार आहेत हेही कळलं. मगाची दादांनी सांगितल्याप्रमाणे दुग्ध शर्करा योग. तर असे हा 4 माय माऊली आज मोक्षमार्गाच्या या वाटचालीवर आपलं पहिलं पाऊल ठेवणार आहेत. वास्तविक म्हणजे मोक्षमार्गाच्या वाटचालीवर पाऊल नाही आहे, ती सुरुवात आहे. मोक्षमार्गाच्या वाटचालीवर पाऊल हे अनुसरणानंतर कळतं, कारण आचार हा अनुसरणाला दिलेला आहे. वास्तविकमध्ये म्हणेल मध संबंध होईल, परी तो क्षेपणेनं वांचून नाही. आणि क्षेपणं हे अनुसरल्यानंतर आहे. शारीरिक कष्ट, मानसिक दुःख हे जे क्षेपणं आमच्या अस्थिपरीमध्ये आमच्या पक्षकारांनी जे दिलेलं आहे ते अनुसरणा वांचून नाही. वास्तविक अवस्थेमध्ये क्षेपणं होत नाही. क्षेपण्याला सुरुवात अनुसरणापासून आहे. आणि हा जन्म आहे त्यांचा. आपलं साधन अस्थिपरी आहे, आणि त्या अस्थिपरीमध्ये आपल्या पक्षकारांनी 2 जन्म सांगितलेले आहेत. जन्मशब्द ज्ञान बोलिजे, जन्मशब्द अनुसरण बोलिजे. पहिला जन्म हा ज्ञानाला दिलेला आहे, म्हणजे बोधाला दिलेला आहे. तिथे त्याला ईश्वर उमटतो, मी जीव आहे आणि हा ईश्वर आहे. हा उमट ज्यावेळी त्याला होतो तो त्याचा जन्म आहे. आणि दुसरा जन्म जो आहे तो त्यानंतरचा आहे, तो म्हणजे अनुसरणाचा जन्म. जन्मशब्द ज्ञान बोलिजे, जन्मशब्द अनुसरण बोलिजे. तरी तेची अनुसरण कैसे पा, तेची अनुसरण कैसे पा. जन्म देणे ते जन्म देणे कैसे, जैसा मातेच्या पोटी निघाला केवळ. म्हणजे मातेच्या पोटातून केवळ निघाला. केवळ म्हणजे काय निघाला, ते बाळ निघालं. ते बाळ कसं आहे, रजतम रहित आहे. ते बाळ कसं आहे, अभिमान अहंकार विरहित ते बाळ आहे. पक्षकारांनी सुंदर न्याय दिलेला आहे. जैसा मातेच्या पोटी निघाला केवळ, केवळ. तिथे त्याला कसलंच काही नाही आहे. तिथे त्याला कर्माची निष्पत्ती नाही, रजतम नाही. तिथे त्याच्या ठिकाणी अभिमान नाही, अहंकार नाही, कुठल्याच गोष्टी त्याच्या ठिकाणी नाही आहेत. असा केवळा होऊन परमेश्वरात द्यावा असा जन्म अभिप्रेत परमेश्वर मागतो आहे. आणि तो जन्म या माय माऊली देऊन राहिलेले आहेत. पक्षकारांनी साधनामध्ये हा जन्म सांगितलेला आहे. आणि हा जो जन्म आहे हा जन्म शेवटचा जन्म आहे, ह्यानंतर जन्म नाही. जर हा अनुसरण जन्म त्याने शेवटास नेला, निर्दोष शेवटास नेला, तर ह्या जन्मानंतर त्याला जन्म नाही, म्हणजे कर्ममाळकेचा जन्म नाही. कर्ममाळकेप्रमाणे जो जन्म तो आतापर्यंत भोगत होता, चतुर्विधीमध्ये फिरत होता, स्वर्ग नरक कर्म मोक्ष या ते चतुर्विध कर्मफळ बोलिजे, या चतुर्विधीमध्ये तो फिरत होता, भ्रमत होता, राहाड गडीचे दृष्टांत फिरत होता, तो जन्म आता त्याच्या ठिकाणी नाही. तो जन्म नाही, तर हा जन्म शेवटचा आहे. या जन्मानंतर त्याला अस्थिपरीचं शेवटचं वचन म्हणजे साध्य आहे. त्याशी परमेश्वर पुनरुपी आपला संबंध देते, म्हणजे तो पुनःसंबंधाला जातो. तिथे जो जन्म आहे तो परमेश्वराकडून आहे, तो याचा नाही, तो परमेश्वराचा आहे. म्हणून अनुसरणाचा हा जन्म आहे, हा शेवटचा जन्म आहे. याच्यानंतर त्याला जन्म घेणे नाही, तो पुनःसंबंधाला जाणार. आणि पुनःसंबंधी जो जन्म आहे तो परमेश्वराकडून आहे. तो या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून काय झाला, सुटला. तिथं तो सुटला. खऱ्या अर्थाने अनुसरणानंतर तो सुटलेला आहे. पण अनंता सृष्टी हेच अनुसरण आपल्याला घडलेलं नाही. हे अनुसरण नाही घडलं आपल्याला. ज्याला कोणाला हे अनुसरण घडलं तो खरंच भाग्यवान आहे.
ह्या सृष्टीमध्ये त्या मातेच्या पोटी जन्म घेऊन त्याने आपलं जीवन सार्थक केलं, त्या ज्ञानाचं सार्थक केलं, त्या ईश्वरीच्या खावणीला तो पात्र झाला. आणि जो कोणी आमच्या साधनदात्याच्या खावणीला पात्र झाला, मा काय होईल ते पाहिजो, मा काही होईल ते पाहिजो. मिळये जन्म दिदले, मुळये जिदले, शिवण्या दिदले, रुमण्या दिदले, मा हे एक जन्म येथ दिजो का, मा काही होईल ते पाहिजो. तू फक्त एक जन्म मला दे, तुझं काय करतो मी ते तू पाहून बघ, पाहाच कर मी तुझं काय करतो ते. हे परमेश्वराने आश्वासन दिलेलं आहे. ह्या मायमाऊलींना ही गोष्ट माहिती आहे, आपल्याला जन्म द्यायचा आहे, आणि त्यांनी आपल्या उत्तर काळामध्ये आपला जन्म त्या परमेश्वराला दिलेला आहे. काही असे ना, उत्तर काळात का असे ना, त्यांनी आपला जन्म म्हणजे देह हे ईश्वराला समर्पित केलेला आहे. म्हणजे त्या ईश्वरीच्या खावणीला हे पात्र झालेले आहेत जीव. यापुढे परमेश्वर काय करेल हे परमेश्वराने त्यांना सांगितले, तू फक्त उभा राहा अनुसरायला, पुढचं मी पाहून घेतो. त्या खावणीप्रमाणे ह्यांनी आपला उत्तर काळातील जन्म परमेश्वराला दिलेला आहे. त्यांचा बराचसा काळ हा संसारामध्ये गेलेला आहे. पण संसार केल्याच्या नंतर, तुझे व्यवहार आटोपल्याच्या नंतर तरी तू माझ्याकडे ये, असं परमेश्वर ह्या बोधवंताकडून इच्छा प्रदर्शित करतात. त्यासाठी एक दृष्टांत पण सांगितलेला आहे आमच्या स्वामींनी. दृष्टांत अतिशय महत्वाचा दृष्टांत सांगितला, आणि तो महादाईसाला सांगितला. एक अवघे जन्म न देती, एक अवघे जन्म न देती, तोकडेची देती, तेही त्या लाभाते पावते, तेही त्या लाभाते पावते. अवघे जन्म न देती, संपूर्ण जन्म देत नाहीत, तोकडेची देती. तोकडेची म्हणजे अल्प, म्हणजे दंडी गेली, दर्शी गेली. दंडी म्हणजे 34 वर्षापर्यंत त्याला दंडी म्हटलं जातं. 12 वर्षापुढे 22 वर्ष, 12 अधिक 22 34 वर्ष ही दंडी आहे. दंडी अवस्था संसारामध्ये गेली. पुढे दुसरी अवस्था, पुढची अवस्था दर्शी आहे. दर्शी म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा 22 वर्ष, 34 अधिक 22 56. 56 पर्यंत हा संसारातच आहे. म्हणजे त्या संसारातच त्याने हाल अपेष्टा केला, कष्ट सोसले. एक अवघे जन्म देती, तोकडेची देती, तेही त्या लाभाते पावती. दृष्टांत सामान्य स्त्रीचा आमच्या स्वामींनी महादाईसाला सांगितला. सामान्य स्त्रीचा दृष्टांत असा आहे. सामान्य स्त्री असे, स्त्रियेचे जगाचे कवडे खाता, खुर्चीवर बसवा, जगाचे कवडे खाता जन्म जाय, तेची जरी शेवटी एकाची होय, तरी तेसी पतिव्रतेचे लोक होती. तयासरसी अग्निप्रवेश करी, तरी सत्येचे लोक होती. दृष्टांत आहे, सरळ साधा दृष्टांत आमच्या स्वामींनी सांगितला. या दृष्टांताचं लापनिक हे आहे की हे एक अवघे जन्म देती, तोकडेची देती. ती सामान्य स्त्री आहे, तिचा दृष्टांत सांगितला, पन्यांगना आहे, विषय आहे ती. तिने जगाचे कवडे खाता जन्म जाय, म्हणजे दंडी गेली, दर्शी गेली, 56 पर्यंत आहे. अवघी आपली अवस्था लोटली, शेवटी एकाची होय. शेवटी एकाची होय म्हणजे कोणतरी एक पुरुष बघते आणि त्याच्याशी ती आपला विवाह करून टाकते. आपल्या उत्तर काळामध्ये ती विवाह करते. तो पण अशक्तच असतो, त्याच्याशी विवाह करून टाकते. पण त्याच्याशी ती पतिव्रता धर्माने राहते. शेवटी लग्न झालेलं आहे, पण त्याच्याशी ती पतिव्रता धर्माने राहते. जिचं आयुष्य ते आपलं ध्येय विकण्यात गेलं, ती शेवटी एकाची होते. आणि त्याच्याशी ती पतिव्रता धर्माने राहते. पतिव्रता धर्माने राहिल्याने तो अशक्त असतो, त्याची सेवा करते, शुश्रूषा करते, सर्व करते. तो जे सांगेल ते ती करत असते. पतिव्रता धर्माने राहते.
शेवटी ती पतिव्रता धर्माने राहिल्यामुळे तिला पतिव्रतेचं फळ होतं. कधी तिने जोडलं पतिव्रतेचं फळ? शेवटी जोडलं. जिने 21-22व्या वर्षी लग्न केलं, संपूर्ण आयुष्य पतीला दिलं, तिला जे फळ होतं ते हिने शेवटी लग्न करून जोडलं. तया सरसी अग्नी प्रवेश करी तरी सतीचे फळ होते. त्याला तिला सतीचं पण फळ होऊन जातं त्याच्या सरसी. हो, तसा याचा सिद्धांत आहे. सिद्धांत हा सांगितलेला आहे की बोधवंत जो आहे त्याचा जन्म विषय व्यवहारामध्ये जातो. तो बोधवंताचा जन्म संपूर्ण विषय व्यवहारामध्ये जातो. शेवटी परमेश्वराशी शरण गे तरी प्रथम त्याग्याच्या पांती बैसे. तो जर परमेश्वराला शरण निघाला तर प्रथम त्यागिया म्हणजे मळवत त्यागिया. बोध होत खेवीत जो अनुसरला यथा माईंबट्ट भांडारीकार यांच्या पांतीमध्ये तो बसतो. म्हणजे जो पुनःसंबंध यांना होणार आहे तोच पुनःसंबंध त्याला सुद्धा होतो. दोघांनाही पुनःसंबंध होतो. हा शेवटी अनुसरलेला आहे त्यालाही होतो, दोघांनाही होतो. म्हणून जरी ते शेवटी अनुसरलेले असले तरी ते साधे नाहीत. ते उद्या ईश्वराचे राजकुमार, आज तर राजकुमार आहेतच, पण उद्या ईश्वराच्या साध्याला ते अधिकारी होणार आहेत. म्हणजे पुनःसंबंधाला अधिकारी होणार आहेत. असे हे जीव आहेत, अधिकारी जीव आहेत. अशा या अधिकारी जीवांची आज इथे संन्यासविधी आहे, दीक्षा सोहळा आहे. मी जास्त काही बोलत नाही कारण पाठून मला पत्रक दिलेलं आहे की तुमचं भाषण फार लांबत चाललंय. ठीक आहे, एक दृष्टांत मांडला. अजूनही काही मांडावंसं वाटत होतं कारण हा माईक मिळाला की बोलावंसं भरपूर वाटतं. तर मी ह्या ज्या आज दीक्षा घेणाऱ्या माय माऊली आहेत त्यांना आमच्या आश्रमाच्या वतीने, तसेच श्री गीता पाठशाळेच्या वतीने आणि बारगाव पिंपरीला आमचा आश्रम आहे आमच्या संतोष भाऊंचा, त्यांच्या आश्रमाच्या वतीने, मौदरीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्यांचा हा अनुसरण धर्म सिद्धार्थ जावो, ईश्वरीच्या प्रेमास त्या पात्र होत, असं शुभचिंतन सर्वांतर्फे व्यक्त करून मी माझ्या या वाढलेल्या शब्दांना पूर्णविराम देतो. क्षमा करा. धन्यवाद दादा. यानंतर या ठिकाणी जे नूतन दीक्षार्थी आहेत त्या दीक्षार्थींना आदरणीय पूजनीय श्रद्धेय महंत श्री मुकुंदराज बाबाजी बिडकर आपल्या शुभ हस्ते झोळी प्रदान करत आहेत. त्याच्यामध्ये पात्र किंवा एक एक फळ तरी त्याच्यामध्ये द्या की आपण या ठिकाणी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत. यानंतर मंजुळा निकम यांच्या देहाचा कन्या मनीषा कड आपले विचार या ठिकाणी. चहुज्ञानीय आठही भक्ताशी, सर्व संत महंत, इथे उपस्थित सर्व संत महंत, मार्गमंडळी, तसेच माझ्या सर्व अच्युत गोत्रीय उपकार निमित्ताशी व आशिषा गुळकुराशी माझे दंडोत प्रणाम. तू दाता मी तुला मागता असो निरंतर, एकची जन्म तुझला देण्या भावा निर्धार. आपण जे प्रायश्चित म्हणतो त्यातली या दोन ओळी सर्वांनाच माहिती आहेत. या ओळी आपण फक्त म्हणतो, यानुसार कृती करणारे लोक खूप कमी असतात. पण आज या ओळीनुसार या इथे उपस्थित 4 जीवांनी हा आपला मानव जन्म परमेश्वराला अर्पण करण्याचा निर्धार केला. त्यांचे हे अनुसरण सिद्धीस जाव आणि त्यांना परमेश्वर मिळो अशी शुभेच्छा देण्याकरता आज आपण इथे जमलो आहे. आपण पंथीय फार भाग्यवान आहोत की आपल्याला परमेश्वराने बोध दिला. मानवजन्म मिळण्यामागचा हेतू कळला. मानवजन्म किती महत्त्वाचा आहे आणि किती जन्म मृत्यूच्या फेऱ्यानंतर हा मिळतो हे आपल्याला माहिती आहे.
ती गरजेसाठीच असावी, पण हेच ध्येय समजून आपण जीवन जगत असतो. माझं म्हणणं इतकंच आहे की माणूस जेव्हा दुःखात असतो तेव्हा सहज संसार सोडून आपण देवाकडे जातो, परंतु सर्व सुख संपत्ती असल्यावर त्याचा त्याग करणं फार कठीण आहे. त्याला खूप मोठं काळीज लागते. तो निर्णय आज या चौघींनी इथे घेतलेला आहे. अशी बरेच उदाहरणं आहेत आपल्या पंथात, नाही असं नाही. आईच्या बाबतीत सांगायचं झालं तर आई ही कट्टर वारकरी पंथीयांच्या घरातून आलेली आहे. बाहेर त्या गावात आपली खूप सारे मंदिर आहेत, चरणांकित स्थानं आहेत, पण तिला मांडव पंथ काय हे माहीत नव्हतं. आमच्या घरी आजोबांपासूनच पंथी असल्यामुळे फक्त देवपूजा वगैरे या गोष्टी आईबाबा करायचे. आम्ही नागपूरला असताना एक उपदेशी गृहस्थ होते, आखरे काका म्हणून. त्यांच्या संपर्कात आल्यावर आईबाबांना कळले, म्हणजे आखरे काकांना कळले की आमच्या घरी देवपूजा आणि आम्ही उपदेशी आहे. मग त्यांनीच माझ्या बाबांना उपदेश घेण्यासाठी कन्व्हिन्स केलं. परमेश्वर मार्गाचं महत्त्व पटवून दिलं. बाबांचं मनपरिवर्तन व्हावे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. तिथे असलेला जो चिजभवनचा मार्ग आहे नागापूरकर बाबांचा, तिथे बाबांना नेलं. तिथे आदरणीय बाबांशी भेट करून दिली. इथेच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील असे सांगितले. त्या काकांनीच एक प्रकारे या मार्गाची वाट आम्हाला दाखवली. तिथूनच आईबाबांचा परमार्गाचा प्रवास सुरू झाला. पंथ देण्यासाठी ते काकाच आम्हाला निमित्त आहेत. नंतर बाबांना कैलासाचे परमपूज्य परममहंत श्री नागापूरकर बाबा शास्त्री यांच्या सहवासात येण्याचा योग आला. त्यांच्या सोबत राहून बाबांना आपल्या पंथाबद्दल माहिती झाली. त्यांच्या आश्रमातील सर्वच मार्गस्थ मंडळी, आत्ताच्या महंत आदरणीय शांताताई नागापूरकर, हे सर्वच इतके प्रेमळ आणि मनमिळाऊ होते की मग तिथे आमचं येणं जाणं वाढलं व पंथातील आईबाबांचा अधिकार वाढत गेला. मग इतरही साधू संतांच्या संपर्कात येऊन त्याच्यानंतर त्यांच्या घरी निरूपण ठेवणे, स्थानवंदनाला जाणे, साधू संतांची सेवा करणे, अशा प्रकारचे त्यांना योग येत गेले. त्याच्यानंतर साधू संतांच्या घरी ये जा वाढली आणि बरेच असे योग येत गेले आणि बाबांना माणबा पंथाचा मूळ उद्देश कळाला. नंतर आईनी व बाबांनी स्वतः उपदेश घेतला व आम्हालाही उपदेश दिला. बाबांनी नागापूरकर बाबा यांचा उपदेश घेतला आणि आईनी 1996 साली सादेराज दादा नांदगावकर या बाबांचा उपदेश घेतला. काही दिवसांनी आम्हाला पण अमरावतीच्या श्रीधर मुनी दर्यापूरकर या बाबांचा उपदेश दिला. मग आमच्या गावाला मसला पेनला एक छोटंसं दत्त मंदिरही माझ्या बाबांनी बांधलेलं आहे. त्यानिमित्ताने भरपूर मोठे मोठे अधिकरण व इतरही संतांचा सहवास, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत गेलं. त्यानिमित्ताने अनेक वासनिक मंडळी सुद्धा त्यांना भेटली. त्यानंतर हिंगोली येथील वैरागी बाबा हे सुद्धा त्यांच्या सुद्धा आम्ही संपर्कात आलो आणि मसलापेन येथील मंडळी सुद्धा धर्माला लागले. तिथून काही वर्षांपूर्वी आदरणीय श्रद्धेय राघवमणी बाबा पंजाबी हे मसलापेनला आले. त्यांच्या वागण्यातून खरा आचार काय असतो हे आम्हाला सर्वांना कळालं. त्यांच्या वागण्यातूनच आईला दीक्षा घेण्याची विशेष प्रेरणा मिळाली. या काळात माझ्या बाबांनी आणि आईनी खूप अभ्यास केला, साधू संतांची सेवा केली, मदत केली, अनेक कार्यक्रम केले. संसाराच्या जबाबदारीतून मुक्त होऊन योग्य वेळी संन्यास घेण्यासाठी बाबा पण वाट पाहत होते. त्या दिशेने त्यांची तयारी सुरूच होती, पण देवाच्या मनात काय होतं काय माहिती, ती इच्छा पूर्ण राहिली त्यांची. याचं दुःख आम्हा सर्वांना आहे. पण आईला आता वेळ आहे, संधी पण आहे, इच्छा पण आहे. त्यामुळे आम्ही कोणीच आता तिच्या मार्गात अडथळा बनलो नाही. तिने तिची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडली आहे. तिचे कर्तव्य पार पाडले. माझा आणि माझ्या भावाचा संसार पण सुखाचा आहे. तिच्या मागे कोणत्याही प्रकारचे दुःख नाही, टेन्शन नाही. सर्वांच्या परवानगीने आनंदाने तिने दीक्षा घेतली आहे. बाबांना दीक्षा नाही घेता आली, पण आईला तो योग आला. ही खूप आनंदाची गोष्ट आहे.
मला माझी इथे भावना अनावर होत आहे. आनंदाश्रू आहेत, दुःखाश्रू नाही आहेत. काही वर्षापूर्वी आई आश्रमात नवरात्रामध्ये 1-2 वेळा स्मरणासाठी राहिली आहे. आदरणीय बाबांचा स्वभाव, इथले वातावरण, इथली सर्व मार्गस्थ मंडळी, हा आश्रम आईला आवडला. त्यानंतर बाबांच्या ऑनलाईन निरूपणामध्येही आई हजर असते. डेली त्यांचं निरूपण ऐकते. काही वेळा आम्ही पण ऐकले आहे. यामुळे आईची अभ्यासाविषयीची गोडी अधिकच वाढली. आपल्या शास्त्रातही अनुसरण घेण्याविषयी अनेक सूत्र, दृष्टांत, वचने आहेत. भट्टोबासांनी सुद्धा म्हटले आहे की हा जीव श्री चक्रधर स्वामींमुळेच उद्धरतो, त्यांच्याशिवाय जीव कोठेच उद्धरू शकत नाही. स्वामी सुद्धा म्हणतात, अनुसरल्याचा देव. जो कोणी स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतो त्याला देव नक्की भेटतो. परमेश्वर अशा जीवांची वाट पाहत असतात. देव देण्यासाठी तयार आहेत, फक्त आपल्यालाच ती योग्य वेळ साधता आली पाहिजे. कारण आपण या संसारातच, या विषयामध्येच इतके रममाण झालेलो असतो की आपल्याला हे सोडून देवाकडे जावंच वाटत नाही. अनेक सृष्टीमध्ये जीवाला देव ज्ञान देत आले, पण आपण ते व्यर्थ घालवले आहे. देवांच्या वचनामुळे, या जीवाला लागलेल्या अविद्येमुळे, अज्ञानामुळे आपण देवाच्या वचनांकडे दुर्लक्ष केले. या जीवाच्या ठिकाणी असलेल्या अधमती, अधगती, अधरती या दोषांमुळे आपण अनेक जन्म वाया घालवले आहेत. हे आपल्याला कळत नाही. पण एखाद्या जन्मात आपल्या हातून घडलेल्या निर्हेतुक क्रियेने, भूतभजनाने आपल्याला असे प्रकारचे योग येतात. त्यामुळे वेळी सावध होऊन आपल्या आत्म्याच्या कल्याणासाठी आणि त्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पाडण्यासाठी आपल्याला ही योग्य वेळ ओळखता यायला पाहिजे. तीच योग्य वेळ आज यांनी इथे ओळखली आहे. त्यांचे हे अनुसरण योग्य दिशेने जावो आणि त्यांना त्यांच्या साध्याची प्राप्ती हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझे लांबलेले शब्द थांबवते. बाबांसमोर इथे बसलेल्या अधिकरणांसमोर माझी बोलण्याची पात्रता नाही. जी अधकृतीचा दोष झालाय त्याबद्दल मी क्षमा मागते. दंडवत करते बाबा. दंड. अंतःकरणाच्या गाभाऱ्यापर्यंत जो जाणारा आवाज, खऱ्या अर्थानं परमेश्वराबद्दल असलेली तळमळ, संसाराबद्दल असलेली जी काही अप्रियता आहे ती त्या मनोगतातून व्यक्त झालेली आहे, दुःखित अंतःकरणाने. कारण खरा जो आहे तो ईश्वरच आहे आपला. आपण कितीही कोणावरती काही विश्वास ठेवला किंवा काही जरी केलं, हा आपला, तो आपला, परंतु आपलं कोणी नाही एका परमेश्वराशिवाय. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आजचं जे मनोगत आहे, ज्या मनीषा मोहनकड खऱ्या अर्थानं सुंदर प्रकारचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं, त्याबद्दल आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. यानंतर परमार्गसेवक सुकुमार कांबळे, मी यांना विनंती करतो की आपण आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त. मी जेव्हा आईसोबत होतो, मी जवळजवळ 7 वर्षात होतो, माझा भाऊ तेव्हा आईच्या पोटात होता. पण साकीनाक्याला आम्ही राहत होतो आणि पवार काका होते ज्यांच्यामुळे आम्हाला हा धर्म कळला आहे. त्यांच्या घरी जायचो, ज्ञान घेण्याचा प्रयत्न करायचो. मग आईला कळलं. आईने मग, मी 7 वर्षाचा होतो, आईने मग हळूहळू करून मलाही ते ज्ञान शिकवलं. म्हटलं असा धर्म असतो, असं करायचं असतं. हे वडिलांचे या गोष्टीसाठी पूर्ण विरोध होता, कारण की अन्याय होते. पण आईने ठामपणे मलाही धर्माला लावलं आहे आणि माझ्या भावालाही धर्माला लावलं आहे. त्याच्यासाठी तिचे कोटी कोटी दंडवत. आयुष्यामध्ये ना खूप काही अशा गोष्टी घडल्या जिथे माझे खूप उतार चढाव आले. त्या टायमाला आईने, परमेश्वरावर विश्वास ठेव, स्मरण कर, सगळं दुःख दूर होईल, हे लहानपणापासून सांगत आली आहे. आणि आज मी आणि माझा भाऊ अशा ठिकाणी आहे की अक्षरशः मरणाच्या दारातून पण बाहेर आलेलो आहे. आणि त्याच्यामध्ये सहाय्य माझ्या आईने पण केलेलं आहे, स्मरण करून. आणि माझे साधू परमेश्वराचे
त्यांनी पण माझ्यासाठी स्मरण करून मी आज या ठिकाणी उभा आहे. दीपक बाबांना हे सांगू इच्छितो की ज्या टायमाला आम्ही पाठशाळेत होतो तेव्हापासून तुमच्याबरोबर आम्ही तीर्थयात्रा केली आहे. ज्या टायमाला तुम्ही आम्हाला स्थानांवर न्यायचात, त्या स्थानाची लीळा सांगायचात, मार्गदर्शन करायचात, त्या टायमाला असं वाटायचं की हा परमेश्वर इथे असे होते आणि तुम्ही स्वतः असं जाणून घ्या की इथे परमेश्वर आहेत आणि इथे अशा लीळा झाल्या आहेत, असा भास व्हायचा आम्हाला जेव्हा दीपक बाबा आम्हाला तिथं निरूपण करायचे. पाठशाळेत पण मी लहान असताना जायचो. खूप ज्ञान भेटलं मला तिथे. पण आईला माझ्या एवढीच काळजी असायची. मी भले मोठा भाऊ असले, मोठा मुलगा असेल त्यांचा, पण नेहमी माझ्यासाठी जास्त काळजी असायची. आईने नेहमी माझ्या लहान भावाला सांगितलं आहे की बाबा मोठ्या भावाची काळजी घे. पण एवढंच आहे की तिने आता जे मार्गावर आहे तिने लक्ष मार्गावर द्यावा. आम्ही देव आहे आम्हाला सांभाळायला, त्यामुळे एवढी काळजी करू नको, फक्त देवासाठी आपला एक पुढे जीव सार्थक लाव. मी एवढंच बोलू शकतो, जास्त बोलता येणार नाही मला. धन्यवाद. काही चुकलं असेल तर माफ करा दादा. आपण हा अवसर दिला. धन्यवाद. सर्वांचं अंतःकरण भरून आलेलं आहे खऱ्या अर्थानं. आई आज अनुसरते आणि सुकुमार दादाच्या जीवनामध्ये आलेले जे काही प्रसंग आहेत त्या प्रसंगामध्ये परमेश्वराने साथ कशी दिली, परमेश्वराच्या सोबत परमेश्वराचे जे साधक आहे, परमेश्वराचा जो साधनवंत आहे ते म्हणजे दादाजी असतील आणि त्यांच्या संबंधित जे जे काही त्यांना आदरणीय पूजनीय श्री बाबाजी असतील, जे जे काही मंडळी त्यांच्या समवेत आली, त्यांनी त्याला धीर दिला, आधार दिला आणि खऱ्या अर्थानं आज त्याला ते भावना मी म्हणतो की त्याला आवरतच नाही आलं की तो ओतप्रेत तो त्या सर्व सांगत असताना बघितलं आपण सर्वांना की सर्वांच्या अश्रूमध्ये, दादांच्याही डोळ्यामध्ये पाणी आलं. खऱ्या अर्थानं भावुक होणं गरजेचं आहे. ईश्वरावरती असलेली निष्ठा, सातारकर परिवाराची ईश्वराप्रती असलेली निष्ठा जी आहे ती अतिप्रिय आहे, विलोभनीय आहे. यानंतर त्यांचे बंधू सुकुमार कांबळे, चिन्मय कांबळे. केस पाहिल्यानंतर तुम्हाला वाटत असेल केस काहीतरी केले असतील, मूळचेच तसे आहेत, काहीतरी वाटत असेल की नाही? तुम्हाला माहिती आहे का, झिपऱ्या पिक्चर होता निघाला, झिपऱ्या पिक्चरमध्ये काम केलेलं आहे. झिपऱ्या पिक्चरमध्ये काम केलेलं आहे. चला हवा येऊ द्या, तुम्ही पाहता का चला हवा येऊ द्या? नाही, तुम्ही महिला पाहत नसाल, तुम्ही सासू सुनेचं पाहत असता. तुम्ही चला हवा येऊ द्या नाही पाहत. खरं सांगायचं, पाहता का तुम्ही? पाहता, मग ठीक आहे. नाही तर सासू सुनेचं सध्या सगळीकडे वारं चालू आहे. त्याच्यामुळे चला हवा येऊ द्या या प्लॅटफॉर्मवरती काम केलेलं, झिपऱ्या पिक्चरमध्ये काम केलेलं या वनिताताई कांबळे यांचे सुपुत्र चिन्मय कांबळे आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करतायत. सांगायच्या आधी माझ्या आईने मला सांगितलं होतं की तिला बोलायला जमणार नाही आहे, त्यामुळे तिचं मनोगतही मीच बोलावं. तर कृपया तुम्ही ते ऐका अशी नम्र विनंती करतो. दंडोत प्रणाम. माझे नाव वनिता कांबळे. सर्वप्रथम माझे साधनदाता परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामींच्या श्रीचरणी माझे साष्टांग दंडोत प्रणाम. तसेच माझे उपदेश गुरु कैवल्यवासी बिडकर बाबा यांना माझा दंडोत प्रणाम. तसेच येथे जमलेले सर्व साधू संत, वासनिक गुरु परिवारास, निमित्त परिवारास माझे दंडोत प्रणाम. तसेच ज्ञान साधना महानुभाव आश्रम तरडफ येथील निवासी परमपूज्य दीपकराज दादा यांनाही माझे साष्टांग दंडोत प्रणाम. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे अनुसरल्याचा देव आणि म्हणूनच आपल्या दैवराटीत अनुसरण घेणे हे फार महत्त्वाचे आहे.
भटोबासांनी सुद्धा स्वामींची प्रशंसा करताना हेच म्हटले आहे की ये सृष्टीमध्ये येणे अवतारे श्री चक्रधरे, जो नुधरे तो कैची नुधरे, मा नुधरे मा कैची नुधरे. या सर्वांना प्रमाण मानून मी वनिता कांबळी म्हणजेच माझी आई आज रोजी परमेश्वराच्या खावणीला पात्र होऊन संन्यास धर्माचा अंगीकार करत आहे. तसेच परमेश्वराच्या कृपेने, गुरुजनांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या शुभचिंतनाने माझा हा संन्यास धर्म सिद्धीस जावो अशी प्रार्थना करते. दंडवत प्रणाम. आता हे झाले आईचे मनोगत. आता माझे 2 शब्द मी पटपट बोलून संपवतो, कारण बराच उशीर झालेला आहे. सर्वप्रथम आमचे उपदेश गुरु कैवल्यवासी महंत श्री धर्मराज बाबा बिडकर, ज्यांच्यामुळे आमचा धर्म स्थिरावला, ज्यांचा आम्हाला उपदेश आहे, त्यांचे कोटी कोटी दंडवत प्रणाम मी त्यांना मानतो. त्यानंतर ईशाश्री दीपकराज दादा, ज्यांची ज्याप्रमाणे दादा बोलला की आमची ओळख तीर्थयात्रेपासून जेव्हा आम्ही एवढे लहान होतो, 16 वर्ष झाली आता, त्यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभत राहिले. त्यामुळे आजचा दीक्षाविधी संपन्न करण्यामागेही त्यांचे बरेच हातभार आहे. त्यामुळे त्यांचेही कोटी कोटी दंडवत प्रणाम. त्यानंतर आमचे निमित्त, जसे दादा म्हणाला की पवार काका, त्यांच्यामुळे आमची आई या धर्मात आली. स्वामींनी ज्याप्रमाणे सांगितले आहे की अपरधर्मापासून काढी, परधर्मीला विपुरे हो, हे काही साने, हे काही कवनीठाई असे. तसेच आमची आईसुद्धा आधी देवी देवतांचीच भक्ती करत होती. मग पवार काकांमुळे त्यांना या धर्माबद्दल कळालं. त्यावेळेला मी तिच्या पोटात होतो. मग मी जन्माला आलो, त्याच्या काही महिन्यानंतर त्यांना उपदेश मिळाला. म्हणून आईचं असं म्हणणं की मी जे महानुभाव पंथाचं बीज ते मी असावं कुठेतरी, पण मला तसं नाही वाटत, कारण अशी आई लाभण्यासाठी मी खूप जन्माचं पुण्य केलं असेल तेव्हा मला अशी आई मिळाली. कारण छोट्याशा कुटुंबातला एक छोटासा मुलगा, पण स्वप्न खूप मोठी, कोण साथ देणार. तर माझी आई तशी वेळोवेळी माझ्या मागे उभी राहिली. कुठेतरी एका पुस्तकात वाचलं होतं की एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो की बाबा तुला माहिती आहे का आई बाबा कशासाठी बनवले? तो म्हणतो हा काय प्रश्न आहे? तो म्हणतो नाही, परमेश्वर जो आहे तो प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी नाही राहू शकत ना, म्हणून आई बाबा बनवले. तर त्यावेळी फार असं काहीतरीच वाटलं, कारण आता आपण अभ्यास करतो, आपल्याला माहिती परमेश्वर तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी आहे. पण जेव्हा जेव्हा माझ्यावरती संकट आली, जेव्हा जेव्हा अडीअडचणी आल्या, उतार चढाव आले, तेव्हा देवासारखी माझी आईच माझ्या मागे धावून आली. तिने ती छटाचा झरवल्या, म्हणून आम्ही आज इथे उभे राहून तुमच्यासमोर 2 शब्द बोलू शकतो. त्यामुळे आयुष्यभर आमच्यासाठी तुम्ही खूप केलं. आता तुमचा वेळ आला आहे, तुमचं सेकंड इनिंग आपण म्हणू शकतो, तुमचा दुसरा पडाव आयुष्याचा सुरू होत आहे. तर त्याबद्दल तुमच्या अनुसरणासाठी, पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. बोलताना काही चुकलं असेल तर क्षमा. होता द्वयपुत्रांना खूप अनावर होत आहे की आपल्या पूर्व घटना असतील आणि आईबद्दल असलेली जी भावना आज आपण पाहतो आहोत. संसारामध्ये कोणी कोणाला सांभाळत नाही. प्रॉपर्टी असेल तर सांभाळलं जातं, अन्यथा अनाथ आश्रमामध्ये नेऊन ठेवल्या जातं. अशा अनेक घटना पाहिलेल्या आहेत. परंतु धर्म काय शिकवतो, संप्रदाय काय शिकवतो? संप्रदाय अंतःकरणामध्ये बीजारोपण ज्ञानाचं असं करतो की खऱ्या अर्थानं त्या आईला जरी ती अनुसरली असेल तरी सुद्धा शेवटपर्यंत, शेवट समयापर्यंत, आतापर्यंत आई म्हणून पाहिलं, आता ही परमार्गाची आई होणार आहे. काय होणार आहे? आता ही एकट्या दोघाची आई नाही आहे, ही अनेक जणांची आई होणार आहे. आणि म्हणून त्याही आईचं जे काही लागेल, अशक्त विधी असेल, जेही काही असेल, ती परमार्गाच्या आईसाठी आत्तापर्यंत तुम्ही आई म्हणून केलं, आता तुम्ही माझ्या देवाची आई म्हणून, म्हणजेच काय परमार्गाची आई म्हणून तुम्ही करणार आहात.
आणि खऱ्या अर्थानं त्याचं गोमटं साध्वी आई आणि त्याचं गोमटं हे तुम्हाला निश्चितपणे लाभणार आहे. त्यामुळे दुःख करू नका, दुःख अंतकरण जाईल, जास्त दुःख करायचं नाही असं सांगितलेलं आहे आमच्याकडे. आणि म्हणून दुःख होत आहे, परंतु त्याने घेतलेला निर्णय, त्याला तुमची असलेली संमती, दोन्हींचा जेव्हा संगम येतो तेव्हा निश्चित खऱ्या अर्थानं एक नवी दिशा, नवा आयाम त्या साधनेला प्राप्त होतो. आणि म्हणून त्यांनी या मोक्षमार्गाच्या वाटचालीवरती त्या आरूढ झालेल्या आहेत. खऱ्या अर्थानं त्यांना शुभेच्छा. आणि त्यांच्याबद्दल असलेलं, त्यांच्याप्रती असलेलं प्रेम, त्यांच्याप्रती असलेली निष्ठा यांनी व्यक्त केलेली आहे. यानंतर परमार्ग सेवक, यानंतर अनिताताई मोरे यांचं मनोगत बघा ना, तुम्हाला बोलता येत असेल तर बोला. या का या 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 2 मिनटं. आता थांबायचं नाही, आता पळायचं आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. सर्वेश्वर श्री सर्वेश्वरो. दंडवत प्रणाम. मी परमार्ग सेविका अनिता आनंद मोरे. सर्वप्रथम पंचकृष्ण तसेच साधनदाता परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामींना माझे साष्टांग दंडवत प्रणाम. तसेच त्याचप्रमाणे माझे उपदेश गुरुजी उपाध्य कुलाचार्य कैवल्यवासी परम महंत, परम पूजनीय, परम आदरणीय उपाध्य कुलाचार्य श्रद्धेय प्रातस्मरणीय उद्धवराज बिडकर यांना मी अभिवादन करून त्यांनाही दंडवत प्रणाम करते. तसेच ज्ञानसाधना करंजे मठ सातारा व ज्ञानसाधना महानुभव मठ तरडप येथील परम महंत, परम पूजनीय, परम आदरणीय, श्रद्धेय प्रातस्मरणीय श्री दादा बिडकर बाबा यांनाही माझे सर्वांना दंडवत प्रणाम. तसेच माझे सुहृद सदानंद बिडकर, त्यांची थोडी त्याला थोडं बरं नसल्याने ते उपस्थित राहू शकत नाहीत. त्यांनाही तेही माझे सुहृद आहेत. त्यांनीच या मार्गात मोरे परिवार, तावडे परिवार आणले आहे. त्यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम करते. इथे जमलेल्या सर्व साधू संतांना, वासनिक बंधू भगिनींना माझे साष्टांग दंडवत प्रणाम. मी आपलं जास्त आता वेळ घेत नाही आहे. परब्रह्म परमेश्वर साधनदाता परमेश्वराने निरूपण केले, हांगा जन्माची बाई अनुपत्ती पडली असती, अशी अनंत जन्मे वाया गेली. मेळिया जन्म दिदले, मोळिया जन्म दिदले, शिवनिया दिदले, रुमणिया दिदले, मा एक जन्म येतो दिजोगा. मा हे एक जन्म एक ते येत दिजोगा. का मा काही होईल ते पाहिजो, परंतु मी अभागी पापिनी ईश्वराच्या खावणीकडे लक्ष दिले नाही. सतत अभेद्य तुल्य विषयातच रममान होऊन राहिले. परमेश्वराने सांगितलेल्या वचनांकडे लक्ष दिले नाही. दोषच आचरत राहिले. अनंत सृष्टी वाया घालविल्या. परंतु दयाळू मायाळू परमेश्वराने माझ्या दोषांकडे न पाहता अनुसरणाचा मंगल योग आणून दिला. या आज 7 डिसेंबर माझा अनुसरणाचा मंगळ सोहळा स्वामींच्या कृपेने होत आहे. आपण सर्वांची उपस्थिती शुभचिंतन असावे अशी आपणा सर्वांना नम्र विनंती करून माझे 2 शब्द मी इथेच थांबत आहे. गाठी तुमच्या इंगळे या ज्या तारुबाई जाधव आहेत यांच्या वतीनं मनोगत व्यक्त करतायत.
नितीन इंगळे. सर्वांना दंडवत प्रणाम. ॲक्च्युली ती माझी जी आजी आहे तिचं 90 वर्ष क्रॉस केलं आहे तिनं, आणि मोठी स्टोरी आहे, शॉर्टमध्ये सांगतो. विषय असा आहे की ती खूप दिवसापासून, म्हणजे गेले 2-3 महिन्यापासून स्वतःहूनच म्हणते की मला दीक्षा घ्यायची आहे, अनुसरण घ्यायचं आहे. आणि हा विषय चालू होता, पण कामामुळं असा काही पॉईंटच येत नव्हता की कनेक्ट करून किंवा हा विषय कोणाशी बोलावा किंवा काय. आणि बटाट्याच्या द्यायसाठी इकडे आल्यानंतर लक्षात आलं की इथं एक प्रोग्राम होणार आहे, आणि मग डोक्यात आलं की हा मग ही म्हणतच आहे असं. मग हा एक कनेक्शन झालं बिल्ड की चला आपण ह्या निमित्तानं बोलूयात. मग दादांशी बोलणं झालं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की दादा बऱ्याचदा मला, म्हणजे आम्ही म्हणजे कम्युनिकेशन असं व्हायचं की ऑनलाईनच्या माध्यमातून व्हायचं, असं प्रत्यक्षात भेटणं नव्हतं झालं. म्हणजे इथं आलं तर भेटणं व्हायचं, पण दादा एकदा वेळ काढून एकदा भिक्षेसाठी तिकडे आले होते आणि त्यांनी मुक्काम केला तिथं. त्यामुळं अजूनच थोडंसं ते ईज झालं, म्हणजे सगळ्यांना असं सोपं वाटायला लागलं की हां. मग त्या गोष्टीचा इतका प्रभाव झाला, आणि मग तिला पण थोडंसं वाटलं की हां, म्हणजे नाही का की सगळी लोक, म्हणजे असं वेगळं वाटत होतं तिला पूर्वी. मग नंतर तिला छान वाटलं, मग चला. मग तिला जी इच्छा झाली स्वतःहून, पूर्वी काय वाटायचं की कोणीतरी म्हटलं की आता घ्यायला पाहिजे, संन्यास घ्यायला पाहिजे, हे ते, पण ती स्वतःहून इच्छा झाली, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. इथं अविदादा आहेत, वर्षाताई आहेत, म्हणजे इथले सगळा जो परिवार आहे तो पूर्वीपासूनच कनेक्टेड आहे. म्हणजे ती जे गुरु सिन्नरकर होते त्यांच्या अगोदरची पिढी ते सिन्नरकर बाबा होते, आणि ते तेवढं प्रेम आणि ममत्व होतंच पूर्वीपासून. त्याच्यानंतर जामोदेकर आत्या, तोही परिवार आहे इथं. त्याच्यानंतर श्यामदादा, म्हणजे हा सगळा परिवार पहिलाच कनेक्टेड आहे. आणि आत्ता सगळ्यात महत्त्वाची चांगली गोष्ट काय की सगळी लोक एकत्र आली, आणि सगळा प्रोग्राम हा सगळेच त्या गोष्टीसाठी साक्ष झाले. तर मला त्याचं खूप छान वाटतं आहे आणि आनंद पण होतो आहे. सो दॅट्स इट. म्हणजे थँक्यू सो मच. दंड. धन्यवाद नितीन दादा. स्टोरी खूप मोठी आहे, वेळ खूप कमी आहे, सगळंच आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला दिलगिरी व्यक्त करतो. यानंतर आपण ज्यांची प्रतीक्षा करत आहोत, ज्यांचे विचार ऐकण्याचे अध्यक्ष विचार आपण ज्यांचे ऐकणार आहोत, असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय महंत श्री मुकुंदराज बाबाजी बिडकर यांना विनंती करतो की आपण आपल्या या विचारांना प्रारंभ करावा. आदरणीय पूजनीय महंत पिता त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. आज आपण ज्ञानसाधना महानुभाव आश्रम तरडप या ठिकाणी परमपूज्य महंत श्री दीपक राजदादा बिडकर यांच्या आग्रहाला मान देऊन या ठिकाणी होणारा जो संन्यास दीक्षाविधी या सोहळ्याला आपण उपस्थित झालेलो आहोत. या कार्यक्रमाकरता फलटण येथील परमपूज्य महंत श्री तपस्विनी शिन्नरकर बाबा, तसेच पूजनीय तपस्विनी विद्यामावशी, तसेच सर्वच तपस्विनी माता भगिनींनो, आणि पुरुष वर्गामध्ये आमचे हरिपाळ दादा असतील, श्यामदादा असतील, अमित दादा आहेत, अभिजित दादा असतील, तसेच साताराहून मठातून जी मंडळी आलेली आहेत या कार्यक्रमाकरता, ते सर्व संत महंत वासनिक तपस्विनी आणि वासनिक बंधू आणि भगिनींनो. तर आज या ठिकाणी 4 दीक्षा झालेल्या आहेत. तर सर्वांच्या मुलाखती ऐकल्यानंतर
आजचा एक कार्यक्रमाचा वेगळाच एक परिपाठ या ठिकाणी पाहायला भेटला आणि त्याच्यामध्ये मला एक खूप समाधानाची बाजू वाटली. इथे एक दोघे बंधू एका आईच्या निरोप समारंभाकरता जसे काही उपस्थित झालेत अशा भावनिक संबंधातून ते बोलत होते आणि त्यांचा एक सल्ला मला सगळ्यात खूप आवडला. मी दुरूनच म्हणजे एवढी मंडळी वयस्कर मंडळी सांभाळणं हे दादा खरोखर अवघड काम असतं आणि हे म्हणजे आमच्याकडे 2च वयस्कर माणसं आहेत पण मी कंटाळ्यागत होतो कधी कधी आणि तुम्ही तर या ठिकाणी मला वाटते 25-30 तरी वयस्कर मंडळी असतील. त्यापेक्षा जाधववाडीच्या बाबाचा जर विचार आपण केला तर ते कसे सांभाळत असतील. खूप अवघड काम असतं आणि या भावांनी या मातोश्रीला आपल्या निरोप देताना एकच म्हणतं की आता तू काय कर, तुझी काळजी घे, तू जे काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे स्वीकारलं आहे त्या उद्दिष्टाकडेच पाहत राहा, आमची काळजी करू नकोस. हा जो त्यांचा सल्ला आहे तो खूप तोलामोलाचा आहे आणि महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळेला आम्ही पाहतो की संध्याकाळ झाली की मोबाईल सुरू होतात. अरे जेवला का रे, काय जेवलास, बरं आहेस का, ते इथून तिकडे बोलत असतात आणि मधून अधून ते बी फोन करत असतात, आई तुझं बरं आहे का, पप्पा तुझं बरं आहे का. म्हणजे हे जे काय सारखं जे मोबाईलच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संपर्कात राहतो तर हा सुद्धा एक काय आहे तर अनुसरणामधला बाधा आहे. कारण का अनुसरणानंतर आपलं जे उद्दिष्ट आहे ते ईश्वर प्राप्तीचं आहे किंवा त्या पुनःसंबंधाचं आहे, आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतंय की अनुसरल्यानंतर एकदा अंगावर कपडे घेतले की तो श्वास सोडून देतो, हायसं वाटतं आता माझी दीक्षा झाली, संपला, म्हणजे मी प्राप्तीला पोचून गेलो. मग तो हळूहळू हळूहळू त्या वातावरणात रमतो, आजूबाजूकडं बघतो आणि जो आपल्यापेक्षा थोडा खालच्या पातळीवर आचार करत असेल ना त्याच्याकडे बघतो आणि काय म्हणतो, मी त्याच्यापेक्षा बरा आहे. आदर्श कोणाचा घेतो, जो आपल्यापेक्षा कमी प्रतीचा आचार करत असेल त्याच्याकडे पाहतो आणि मग तो काय म्हणतो, मी त्याच्यापेक्षा बरा आहे का नाही, म्हणजे ह्यात तो समाधान मानतो. तर ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. आपण सगळे सुज्ञ आहात, आता हे अभ्यास केलेलीच बऱ्यापैकी मंडळी आहेत, त्यांनी आपल्या उद्दिष्टाकडं थोडंही दुर्लक्ष झालं नाही पाहिजे. कारण का देवाने सांगितलेलं आहे की जीव एक दिशा, म्हणजे एका टायमाला तुम्ही एकच काम करणार आहे. जर आपल्याला संसारामध्ये जर ईश्वर प्राप्ती पुनःसंबंध प्राप्त होणार असता तर आपल्याला संन्यास घेण्याची गरज भासलीच नसते, तिथंच मिळाला असता. कारण का तिथं बी तुम्ही देवाला आठवतच होता, स्मरण करतच होता, परंतु नाही आहे तिथं, ते प्राप्त होणारं नाही आहे. म्हणून तुम्हाला काय करायला लागलं की संसाराचा त्याग करावा लागला. म्हणजे संसाराचा त्याग केला म्हणजे घराचा त्याग केला, तुम्ही घराला विसरचाल, परंतु जडापशी चेतन थोर मुलाबाळांचा सुद्धा थोडा विसर पाडला पाहिजे. आज या दोघा भावांनी हे सांगितलं काय बाबा, आमचा तू आता थोडा विसर पाड, का आम्हाला विसरल्याशिवाय तुला देव आठवल्या जाणार नाही. जर देव आठवायचा असेल तर हे सगळं विसरायला लागेल. तर हे महत्वाचं काम आहे. म्हणून आपण काय करावं की अनुसरणानंतर खरी आपली सुरुवात जी होती लढाईची, ती सुरुवात खरी अनुसरणानंतर होत असते. त्यावेळेला आपल्याला ढिलं पडून चालणार नाहीये. तिथं आपल्याला काय करावं लागणार की सतत सतर्क राहून जास्तीत जास्त आपण ज्या आश्रमामध्ये राहतो त्या आश्रमामध्ये आपल्याला नामस्मरण आणि सेवादास्य हे 2 गोष्टी ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. सेवादास्य केल्याशिवाय आपल्या कर्माचा नाशच होत नाही. मी आमच्या बेलापूरच्या
खामणीकर बाबांच्या मार्गामध्ये आम्ही होतो, आमचा फिरस्तीचा मार्ग होता. आणि आम्ही एका वैजापूर तालुक्यामध्ये आमचा एका शेतकऱ्याच्या आजूबाजूला मार्ग होता फिरत, त्यांनी आपलं नेलं होतं. तर त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये एक 80 ते 90 वर्षाचे 85 वर्षाचा एक वयस्कर माणूस होता. तर तो काय करायचा, पहाटे 3 वाजताच उठून बसायचा आणि 4 वाजता तो गोटा झाडायला सुरुवात करायचा. घरामध्ये मुलं बाळं गोकुळासारखं घर भरलेलं, परंतु तो म्हातारा बाकी 4 वाजता त्याचा गोटा झाडणं, शेण काढणं वगैरे सुरू व्हायचं. मी त्या आजोबाला म्हणलं, अरे तुम्ही का करता, आता पुढे करणारी माणसं आहेत ना. नाही म्हणाले, ते लक्ष देऊन झाडणार नाहीत. म्हणजे त्या गोट्यात त्याची ममता अडकलेली आहे. तशी ममता आपल्याला आश्रममध्ये अडकायला पाहिजे. कारण तिथं त्यालाच म्हणजे तो बसून म्हणजे वाकून तो झाडू शकत नव्हता, असा खाली बसून खराट्यानं झाडायचा. का, उंचापोरा गडी होता, कंबर साथ देत नव्हतं. म्हणजे ते का, तर तिथं लागले पण आहे, हे माझं आहे. तसं हे आश्रममध्ये आपण राहतो, तो आश्रमच आता आपला झाला, आपण आश्रमचे झालो. त्या ठिकाणी असणारे ज्या भगिनी असतील, पुरुष वर्ग असो, स्त्री असो, मुलं असो, हे सगळं त्यांना पाहताना आपली दृष्टी बदलायची आहे. हीच आपली मुलं आहेत, हेच आपल्या बहिणी आहेत, ह्याच आपल्या आई आहेत. आणि तिथं जसं आपण त्यांना महत्त्व देत होतो तसं आपण इथं द्यायला शिकलं पाहिजे. कारण का तुम्हाला इथं आयुष्य काढायचंय, तर मग मनापासून राहा, जीव तोडून राहा. आणि जसं घरामध्ये आपलं घर म्हणून आपण जसं त्याचे कष्ट करतो, मेहनत घेतो, तसा आश्रम जो आहे तो आपला म्हणून ज्यावेळेला तुम्ही राहाल त्यावेळेला तिथं पाळी असो नाहीतर नसो, 4 भांडे आज घासले तर काय फरक पडत नाही, जादा गोमटवला प्राप्त होईल. बघा, अख्खा संसार तुम्ही केलेला आहे, तिथं काही एक गोमट प्राप्त नाही झालेलं. सर्व कष्ट व्यावहारिक आहेत ते. परंतु इथं तुम्ही ज्या दिवशी घर सोडलं, इकडं तोंड फिरवलं, त्या दिवसापासूनच सगळं गोमट सुरू झालं तुम्हाला. म्हणजे आश्रमकडे ज्यावेळेला सन्मुख झाला त्याच वेळेला काय सुरुवात झालं, गोमटेची प्रक्रिया सुरू झाली. आज तुमचं जे काही कर्माची त्रिविधता आहे ते बी थांबून गेली. हे काय थोडे म्हणजे खूप अनुसरणाचे जे सामर्थ्य आहेत ते खूप सामर्थ्य आहेत. आणि या ठिकाणी जे कष्ट करचाल, जेवढे शरीराला आपल्या मेहनत पडेल, जेवढे श्रम होतील तेवढे कर्मनाश होतील आपले. आणि जर आपण काहीच केलं नाही, आपण दुसरीकडे पाहिलं बा ते काय करत नाही तर मी का करू, असं जर आपण केलं तर आपल्या पदरात काहीही पडणार नाही. जर आपल्याला सेवा, कारण कसं आहे की एक तर ज्ञानमोचक नाहीतर दास्यमोचक. आता ज्ञान तर आम्ही काढू शकत नाही, तर तुम्ही काय काढणार. म्हणून आपल्याला एक पर्याय म्हणजे सेवा दास्याचा आहे. तो स्वामींनी याच्याकरताच दिला की सर्व जीवाला ज्ञान होणार नाही. जे अधिकारयुक्त जीव आहेत त्यांनाच ज्ञान होणार आहे, अनाधिकारी जीवांना सेवाच करावी लागणार आहे. म्हणून आपण जे काही आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे, जे काही प्राप्त असेल लेपाने म्हणा ह्याने, तर त्याच्यामध्ये आपली एकच गोष्ट आहे की एकही क्षण वायाला न जाता स्मरण आणि सेवादास्य ह्याच्यावर भर दिला तरच आपल्याला काहीतरी पदरात पडेल. केवळ कपडे अंगावर घातल्याने काही एक फरक पडणार नाही. हा बहिर्याग बदलला, आज ग्रस्ती कपडे काढून टाकले आणि दैवराटीचे घातले, हा बहिर्याग झाला. आता आंतर्याग बी आपल्याला बदलायचा आहे. तिकडचा जो आंतर्याग आहे तो इकडचा करायचा आहे आंतर्याग. सर्व दैवराटी आपल्या आंतर्यागामध्ये सामावली पाहिजे. आपल्या हृदयामध्ये ईश्वर झाला पाहिजे, चतुर्विध साधन झालं म्हणजे सतत 24 तास झोपेल तेवढंच फक्त आपण याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीनं जीवन थोडं तयार करचाल त्यावेळेला तुम्हाला घराची आठवण येणार नाही, घराकडे फोन करण्याची बी गरज लागणार नाही. तर ह्या सर्व गोष्टी करता थोडा थोडा प्रयत्न केला तर ते यश येत राहील. आणि त्याच्यातून आपल्याला जे काही या अनुसरण आहे, एवढा मोठा आज त्याग केलेला आहे. आज आम्ही एक बाजूनं तुमचं कौतुक करतो, आम्ही बाळभिक्षुक माणसं आहे, आमच्याकडे तसं काय आणाय करता काय नव्हतं.
आम्ही धर्मावरच जगलोय. आज तुम्ही कष्टानं 4 पैशाने सर्व काय जोडलेलं आहे, स्थावर जोडलेलं आहे. तुम्ही त्याच्या मुलं बाळं आहेत जन्म दिलेली, त्याच्यातून म्हणजे ममता दूर होणं खूप अवघड काम आहे. ही गोष्ट तेवढीच खरी आहे, परंतु त्याच्यावर तुम्ही मात केलेली आहे ना आता, मग आता ती प्रामाणिकपणानं राखून ठेवायची. बऱ्याच वेळेला काय होतं की इकडं आल्यानंतर तिकडचं प्रेमाचा पुळका सुटतो. राग येऊन देऊ नका बरं का, हे माझे अनुभव मी सांगतो. आमच्यात एक गुरु आहे, म्हातारे आहेत, संध्याकाळी फोन करता सुनेला, का जेवलीस का? आता ती म्हणते तिकडून काय मी उपाशी आहे तो हिलाच राहत नाही. अरे बाबा का फोन करतीस? त्यांची गरज असली एखादं तर करा, ठीक आहे. म्हणून मोबाईलचा बी तुम्ही काय करा, सगळ्यांनी ते आईजीकडे मला वाटतं मोबाईल नसेल शक्यता पण या तुम्ही तिघीकडे असू शकतो. तर तुम्ही असं करा की आता इथून पुढे ठरवा की मी मोबाईलचा वापर कमीत कमी करेन. म्हणजे एक तुम्ही असं टार्गेट ठरवून टाका की घरी जेवढा वापरत होता ना त्याच्यापेक्षा काहीच ऐकायचं, निरोपण सुद्धा तुम्ही ऐकू नका त्या मोबाईलवरचे. इथं मोबाईल समोर बाबा आहेत, त्यांचंच निरूपण ऐका. हा काय आताच आमचा धर्म 800 वर्षापासून चालत आलेला आहे, त्यावेळेला काय मोबाईलच होते का? म्हणून आता ते मोबाईल काय करा, थोडे एकदम प्रमाण कमी करून टाका. मोबाईलवरचे ते निरूपण ऐकू नका, काही करू नका. आता आपल्याला आपण त्याचं साधन होतं, त्याचं साध्य आज प्राप्त झालेलं आहे तुमचं. म्हणजे ते साधन आहे, मोबाईलच्या माध्यमातून दादाचे निरूपण ऐकले, त्याचं साध्य आज प्राप्त झाले ना. मग आता साधन ठेवायचं का? आता साधन ठेवायचं का साध्यात गेल्यावर? म्हणून आता ते मोबाईलचं साधन आहे ते आता आपल्याला काही गरज नाहीये, कारण का आपण अनुसरणाच्या साध्यात पोचलेलो आहोत. त्यामुळं त्याची आता गरज नाही. आता आपण त्याच्यातून मुक्त व्हा आणि पूर्णपणे वाहून घ्या, पूर्णपणे वाहून घ्या. मानसिक वाहून घ्या, शारीरिक दृष्टिकोनातून वाहून घ्या. जितकं जितकं वाचाल देवाला तितकं तुम्हाला सांगतो आपले कर्मनाश होतील आणि योग्यता बी जो आपल्याला प्राप्त होईल, सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतील आणि एक शांती समाधान प्राप्त होईल. तिकडची चिंता करायची नाही, तिकडचा आटोच करायचा नाही. तिकडून चुकून फोन आला तर फक्त बोला तुम्ही, परंतु लक्ष तिथं ठेवू नका, मन तिकडं गुंतवू नका, मन इथंच गुंतवा. कारण का चित्त वित्त काया म्हणजे हे परमेश्वरानं मागितलेलं आहे. समजा चित्त आहे हे द्यायचं अवघड आहे, वित्त द्यायला सोपं आहे. वित्त द्यायला सोपं आहे. दादाला एखादा ₹1,00,000 म्हटलं तरी तुम्ही पटदिशी देऊन टाकचाल, परत काय प्रश्न येत नाही. परंतु चित्त आणि वित्त हे द्यायला लय मुश्किल काम असतो. आणि देव तेच मागतो आपल्याला. देव दुसरं काय मागत नाही, वित्त मागत नाही. देव मागतो चित्त दे वित्त दे. म्हणजे आपलं चित्त वित्त आणि चित्त काय हे दोन गोष्टी दे मला. त्या तुम्ही आज दिलेल्या आहेत ना. आता फक्त हे दिल्यानंतर आता मग आपण देवाचंच व्हायचं. जसं संसाराला जन्म दिला तसा आता इथं परमेश्वराला जन्म द्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी दादांनी आम्हाला बोलवलं. आता जसे पाहिलं तर काय आपली पात्रता नाही ते अध्यक्षपद, पण आता काय झालं कोणीच दिसेना इथं माझ्यासोबतचा त्यामुळे म्हटलं मला ठीक आहे आता हे आपण साजरं केलंच पाहिजे. तर आणि त्यात उशीरही झाला. ते आमच्याकडे एक उपदेशी बाई सारल्या, श्यामदादा आणि आमचे थोडे संबंध सगळ्यांचेच आहेत त्यांचे, त्यामुळे थोडंसं ती शुश्रूषात अर्धी मार्गी लावली त्यांनी आणि मग आम्ही आलो निघून. तर आपलं अनुसरण सिद्धी जावं, स्वामी श्री चक्रधरांची कृपा असावी एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. दंडवत प्रणाम. अरे हो हां. तर आजचे जे काय अनुसरलेले तपस्विनी आहेत आपलं आहेत तर त्यांचं नामकरण या ठिकाणी होतंय, कारण का आता आपला जन्म नवीन झाला म्हणायचं. तर पूर्वाश्रमीचं नाव वनिताताई आहे, त्यांचं नाव वेसाईसाबाई असं ठेवलेलं आहे. वनिताताईंचं नाव वेसाईसाबाई असं ठेवलेलं आहे. दुसरं अनिताताई यांचं नाव औसाबाई ठेवलेलं आहे. म्हणजे सर्व नावं कशी सुंदर ठेवलेली. औसा सगळ्यांना माहित आहे. हां, त्याचं म्हणजे
संपूर्ण आमच्या स्वामीवर किती श्रद्धा प्रेम होतं. हां, मंजुळा या तपस्विनींचं नाव मदळसाबाई ठेवलेलं आहे आणि तारूबाई यांचं नाव दीक्षेनंतर तिलोत्तमाबाई ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आता नामकरण झालेलं आहे आणि ह्या वेसाईसाबाई, औसाबाई, मदळसाबाई, तिलोत्तमाबाई या नावाने आपण ओळखावं. पूर्वाश्रमीचं सगळीच परिचय असेल तो विसरून जावा आणि आता ह्या दीक्षार्थीच्या नात्यानं त्यांना पाहावं, त्यांच्याकडं तशा पद्धतीने संभाषण करावं, बोलावं, चालावं. नाहीतर परत परत तुम्हाला किती मुलं येते, तुम्हाला घरी शेती किती आहे, हा विषय या ठिकाणी काढू नये. म्हणजे आता पूर्वाश्रमीचं विसरून गेलं पाहिजे सगळं. आणि बाकी आमच्यासारख्यांनी सुद्धा त्यांना कोणी असं म्हणू नये की बाबा तुमचा मुलगा काय करतो, तुमची सून काय करते. म्हणजे हा विषय तो आता संपलेला आहे आणि तो आपण मनातून संपवून टाकावा. म्हणजे आपण पूर्णपणे देवाचंच व्हायचंय, देवमय होऊन जा. म्हणजे आपल्याला सगळी जी पुनःसंबंधाची जी सिद्धी आहे किंवा साध्य आहे ते प्राप्त होईल. दंडवत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. धन्यवाद बाबाजी. आज सर्वच विधीला उशीर या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून मी सूत्रसंचालक या नात्यानं जास्ती काही न बोलता मी यानंतर आदरणीय पूजनीय श्री या आश्रमाचे संचालक पूजनीय श्री दीपकराज दादाजी बिडकर यांना विनंती करतो की आपण आपले आभार विचार. आभार मानण्याकरता उभा आहे, परंतु मला असं म्हणायचं आहे, मी आपले आभार न मानता तुमच्या उपकाराखाली मी माझं जीवन या ठिकाणी खंडणार आहे. का बरं? हा जो क्षण या 4 जीवामध्ये आलेला आहे, आजचा जो क्षण आहे, यांचा जीवनामधला हा अत्यंत, आपण त्याला म्हणतो टर्निंग पॉईंट, बदल कर्मराठीतून दैवराठीमध्ये. खरोखर हा जो अवसर आहे, हा अवसर त्याच्यामध्ये ज्ञान होतं, भक्ती होती, श्रद्धा होती. अशा प्रकारचा अवसर आपणा सर्वांमुळे हा आता पूर्ण होत आहे. या क्षणाची आठवण आम्हाला आयुष्यभर राहील की खरोखर या 4 दीक्षा या ज्ञानसाधना आश्रमात झाल्या. या कार्यक्रमाला परिपूर्ण करण्याकरता या सर्वांनी, तुम्ही सर्वांनी, मोठ्यांनी, थोरांनी आणि सर्वसामान्य व्यक्तींनीसुद्धा जे जे काही कष्ट घेतले त्यांचं मी अत्यंत आभारी आहे, अत्यंत ऋणी आहे. मी हमेशा सांगत असतो, फलटणपासून आम्ही 20 किलोमीटर लांब आहे. गडी सिडी असावे, हाळ्या पाळ्या असावे, आणि परमेश्वराची तर कृपा आहे, तो काही प्रश्न नाही. परंतु फलटणसारखं क्षेत्र, त्या क्षेत्रापासून आम्ही लांब आहोत. स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक हे सर्व जे साधक, तपस्विनी, महंत, संत, मंत जे फलटणमध्ये निवासी आहेत, त्यांचा मी अत्यंत आभारी आहे की हा कार्यक्रम परिपूर्ण करण्याकरता त्यांनी आम्हाला अत्यंत तोलामोलाचं सहाय्य केलं. अशाच प्रकारची दृष्टी, स्नेह, ममता आमच्या सर्व परिवारावर असावी. ज्या माता भगिनी ज्या ज्या आश्रमातून आलेल्या आहेत, आणि दुःख हे वाटते की अजून जे शिल्लक राहिलेले छोटे मोठे आश्रम होते त्यांनासुद्धा दंडोत घालायचे होते, त्यांनासुद्धा बोलवायचं होतं, परंतु चुकून माकून ते राहिलं. का बरं? एकच दीक्षेचं नियोजन होतं, 4 दीक्षेचं नियोजन नव्हतं. म्हणून याच्यात जे काय उणपुर राहिलं असेल, आपण सर्वांनी सहकार्य केलं, आपली उपस्थिती दाखवली, तुमच्या वेळातला वेळ काढून तुम्ही आमच्या या अनुसरण दीक्षाविधीकरता आपण हजर राहिलात. मी आपल्या सर्वांचा अत्यंत ऋणी आहे. अशाच प्रकारचं स्नेह, अशाच प्रकारचं प्रेम तुम्ही आमच्यावरती असू द्यावं. आणि मी हमेशा सांगत असतो की तुम्ही फार वयोवृद्ध आहात, तुमचा आश्रम वयोवृद्ध आहे. आम्ही 4 वर्षाची बेबी आहोत. ज्ञानसाधना आश्रम हा 4 वर्षाची बेबी आहे, छोटी बेबी आहे.
हां, न्यूबॉर्न बेबी. मग आम्हाला आमचा सांभाळ करणं आणि आमचा सांभाळ परमेश्वर तर करणारच आहेत. परमेश्वर कुठल्या तरी साधकाला निमित्त करतो आणि ते कार्य पूर्ण करून घेतो. त्याचा प्रत्यय आम्हाला या ठिकाणी पदोपदी आलेला आहे. तर जास्त वेळ न घेता कळत नकळत आमच्याकडून काही आपल्या सेवेमध्ये काही उणिवा राहिले असतील तर ते तुम्ही मायपोट म्हणून समजावं आणि आमच्या उणिवा उदरामध्ये घालावा आणि मोकळेपणाने तुम्ही आम्हाला सांगावं, दादा असं असं करायला पाहिजे. दैवराठीमधले काही संकेत असतात ते कधी कधी लक्षात येत नसतात. मग ते काय उणपुरं जे राहिलं असेल तर ते तुम्ही पूर्ण करून घ्याल आणि आम्हाला तशा प्रकारची सूचना करा. आम्ही त्याच्यामध्ये पुढच्या वेळेला काय करू, त्याच्यामध्ये पुढच्या वेळेला निश्चितपणे सुधारणा करू. जास्त वेळ घेत नाही. कळत नकळत जे काही उणिवा राहिला असतील त्याची क्षमा मागतो. फलटणमध्ये बरेचसे आश्रम आहेत, त्यांनासुद्धा मी म्हणजे एक प्रकारे त्यांना काही बोलवू शकलो नाही वेळेच्या अभावी, तर त्यांचीसुद्धा मी क्षमा मागतो. पुढच्या वेळेला जेव्हा कार्यक्रम करू याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम करू. आता ही पुरुषांची पट्टीशाळा ते आता होत आहे. मग ते जेव्हा कार्यक्रम होईल तेव्हा सर्वांना परत एकदा बोलवू. आणि कार्यक्रम करणं हे काही सोपं नसते असे म्हणतात. घर पहावे बांधून असं मराठीमध्ये म्हण आहे. घर पहावे बांधून. आता ते घर पहावे बांधून प्रापंचिक, तसं संन्यासी आश्रम पाहावा बांधून, नाही का? हिशोब तोच आहे. ते म्हणतात जे प्रपंच करतात ते 4 किलो भेंडी घेऊन येतात, 1 किलो भेंडी घेऊन येतात हां बाजारातून. आणि हे अशा प्रकारचा जो दैवराटीचा सेवा करतो तो 40 किलो भाजी आणतो आणि कार्य करतो. फरक तेवढाच आहे. जास्त वेळ न घेता पुनश्च एकदा आपले सर्वांचे आभार आभार आभार. आणि जे जे वासनिक मंडळी खरोखर त्यांचं म्हणजे मला काय कौतुक करावं की काय म्हणावं की एवढे ते वाशिमहून 400-500 किलोमीटरवरून या ठिकाणी या दीक्षाविधीला आले. हे सर्व श्रेय मंजुळाताईंचं आहे की मंजुळाताईंनी विचार केला की आपण महाराष्ट्रामध्ये कुठे दीक्षा घ्यावी, तर त्याने ज्ञान साधना मानव आश्रम हे सिलेक्शन केलं. आता मला सांगा एवढा लांबून इथे दीक्षा घेणं आणि मग त्याच्या योगाने एवढे त्यांचे साधक आले, काही हरकत नाही. वेलकम. हा आश्रम मी हमेशा सांगत असतो, ज्ञानसाधना मानव आश्रम हा जो आहे हा चतुर्विध साधनाच्या सेवेकरताय. तुम्ही आम्हाला कळवा. आम्ही 500 लोक येतो. 500 लोकांनासुद्धा आम्ही सेवा करायला तयार आहोत. मी, माझे सहकारी, तपस्विनी, भिक्षुक. बाबांनी म्हटलं सर्व म्हातारे आहेत, पण म्हातारे जे आहेत ते 4 तरुणापेक्षा काही कमी नाहीत. म्हातारे जे आहेत ते 4 तरुणाला काफी आहेत. हां हो, अशा प्रकारचं त्यांच्याकडे सेवाभाव जो आहे खरोखर परिवाराचं जे आहे त्या माझं स्वतःचं काहीच नाही आहे. हे परिवारामुळे सर्व होते. जेव्हा आम्ही क्रिकेटची मॅच बघतो आणि ते जेव्हा मॅच जिंकतात मग त्याच्या क्रिकेटचं ते कॅप्टनची असे काय घेतात, मुलाखत घेतात. मग ती मुलाखत घेतल्यानंतर का हो तुम्ही जिंकले असं तसं. तो कॅप्टन म्हणतो हे माझं काहीच नाही, हे सर्व सहकार्यामुळे मी जिंकलो. आता मला सांगा केवढं मोठेपण आहे. ओ ते पोरगं सापडत नव्हतं. श्रीकृष्ण अर्जुन शोधून शोधून कंटाळला. हो मग ते गेले शिराब्दीपर्यंत आणि ते म्हणलं नाही सापडत, बरं चला आता आपण दोघे शोधूया. आणि शोधून आणलं श्रीकृष्ण महाराजाने आणि श्रेय दिलं कोणाला, अर्जुनाला. आणि आपल्या मोठ्या भावाला बलरामला सांगतो हे काय आहे, हे याचं श्रेय आहे, याच्यामुळे आम्ही जिंकलो, अर्जुनामुळे जिंकलो. तशा प्रकारे हे सर्व जे आहे हे या परिवारामुळे आहे. माझं याच्यात काय नाही. लोक अन्नदाना करता येतात, पंक्ती करण्याकरता येतात, हे या परिवार आहे. 30-35 लोक 40 लोक या ठिकाणी राहून आपलं धर्मसिद्धीस नेतात, स्मरण करतात. अशा प्रकारचं या ठिकाणी आहे. त्यामुळे हे सर्व श्रेय तुमचं आहे, हे सर्व श्रेय परिवाराचं आहे. अशाच प्रकारचं स्नेह, अशाच प्रकारचं प्रेम आपण आमच्यावर ठेवावं, आमच्या परिवारावर ठेवावं. इतके बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.